हॅलो डिअर स्टुडंट्स, बघा आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ओके, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बोर्डसाठी वेटेज जास्त आहे विद्यार्थी मित्र. जवळजवळ 10 मार्क्स तुम्हाला मिळतात ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवर. ठीक आहे, एकदम इझी टॉपिक आहे. जरासं फॉर्मुले तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवावं लागतात, लक्षात घ्या. ओके, तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये आपण काय काय लर्न करणार आहोत बघा. दॅट इज ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन्स. देन सोल्युशन ऑफ ए ट्रायंगल, त्याच्यामध्ये पोलर कोऑर्डिनेट. देन रिलेशन बिटवीन द पोलर कोऑर्डिनेट्स अँड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. देन सॉल्विंग अ ट्रायंगल, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, application of a sine rule, the cosine rule and the projection rule. Then inverse trigonometric function properties, principal values of inverse trigonometric function. ठीक आहे, तर हा पार्ट डिवाइड करताना एक लक्षात ठेवा, हा जो 3.1 ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन आहे, ह्याच्यावर तुम्हाला फिक्स परमनंट 100% क्वेश्चन येतो, 100% गॅरंटी. ओके, नंतर तुमचा सोल्युशन ऑफ ए ट्रायंगल मध्ये कधी साइन रूल किंवा कधी कोसाइन रूल या रूलचा अप्लाय करून क्वेश्चन्स येतील, किंवा काही काही वेळेस तुम्हाला थेरम पण प्रूफ करायला लावेल. प्रूव्ह दॅट साइन रूल, प्रूव्ह दॅट कोसाइन रूल. आणि तिसरा जो आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये तुम्हाला 2 आणि 4 मार्काचे बोर्डाला क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. ठीक आहे, हा मात्र शुअर शॉट येतो. आणि त्याच्यासोबत त्याच्यावरती जे मोस्ट IMP आहेत त्याच्याशी रिलेटेड जर म्हटलं तर तुम्हाला कोसाइन रूल, साइन रूल, ठीक आहे, अँड देन इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे तुमचे काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. ओके, तर आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2024 ला तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन विचारलंय बघा, MCQ. यू हॅव टू फाइंड आउट प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. सेकंड, हाफ अँगल फॉर्म्युल्यावर तुमचा क्वेश्चन आहे. ज्यावेळेस तुम्हाला साइड्स दिलेले असतात त्यावेळेस हाफ अँगल फॉर्म्युले यूज करणार आहोत आपण. नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणारच आहोत. पुढे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहणार आहोत. देन प्रूफ बघा, प्रूव्ह दॅट. ठीक आहे, प्रूव्ह दॅट कॉस ए अपॉन ए, कॉस बी अपॉन बी, कॉस सी अपॉन सी, म्हणजे इथं कोसाइन रूलचा यूज होणार आहे. ठीक आहे, 2023 चे क्वेश्चन बघा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, कोसाइन रूल. देन जनरल सोल्युशन 3 मार्कासाठी आहे. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, प्रूव्ह दॅट 3 मार्कासाठी आहे. अगेन कोसाइन रूलवर तुमचा क्वेश्चन आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू, प्रिन्सिपल सोल्युशन, देन कार्टेशियन पोलार कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, कार्टेशियन टू पोलर कोऑर्डिनेट किंवा पोलर टू कार्टेशियन कोऑर्डिनेट 2 मार्काचा क्वेश्चन आहे. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर तुम्हाला प्रूफ जे आहे ते 3 मार्कासाठी आहे बघा. ह्याचे क्वेश्चन आता पुढे आपण पाहणारच आहोत. नंतर साइन रूल तुम्हाला दिलाय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, साइन रूलचा यूज करून तुम्हाला क्वेश्चन सोडवायचा आहे. देन अगेन इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 3 मार्कासाठी आहे बघा. बऱ्याच ठिकाणी बघा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इनवर्स, प्रत्येक वेळी तुम्हाला इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा हा प्रॉब्लेम आलेलाच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि तसंच सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणा किंवा जनरल सोल्युशन म्हणा. बघा इथं प्रिन्सिपल सोल्युशन आहे आणि जनरल सोल्युशन हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. 2019 ला अगेन प्रिन्सिपल सोल्युशन. नंतर ह्याला म्हणतात नेपियर एनॉलॉजी, हे सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे 3 मार्कासाठी. हे बघा परत इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आला बघा, साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स इज इक्वल टू साइन इनवर्स व्हॉट. ठीक आहे, नंतर कोसाइन रूल. ठीक आहे, नंतर अगेन विथ युज्युअल नोटेशन, प्रूव्ह दॅट तुम्हाला थेरम विचारलेला आहे, त्याच्यामध्ये 4 मार्कासाठी आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन 2 मार्कासाठी आहे. हे अगेन तुमचं नेपियर एनॉलॉजी आहे बघा, नेपियर एनॉलॉजी. नंतर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विचारलेला आहे बघा. प्रत्येक वेळेस तुम्हाला इनवर्सचे सम्स आलेलेच आहेत बघा. इथं पण इनवर्स आलाय, इथं पण इनवर्स आलाय. 2017 मध्ये बघा साइन A/2 दॅट इज साइड्स गिवन, MCQ तुम्हाला आलेला आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे साइड तुम्हाला A, B, C देतात. ठीक आहे, नंतर B cos C मायनस C cos B इज इक्वल टू B² मायनस C². हा प्रूफसाठी येते, लक्षात घ्या. जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचा आहे. sin 2x प्लस sin 4x प्लस sin 5x इज इक्वल टू 0, 4 मार्कासाठी क्वेश्चन येतोय, लक्षात घ्या. अगेन इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघा, कॉस इनवर्स प्लस कॉस इनवर्स इज इक्वल टू कॉस इनवर्स. या ब्रॅकेटमध्ये आहेत त्या व्हॅल्यूज आहेत, त्या आपण स्लाइडला बघणारच आहोत, लक्षात घ्या. ठीक आहे, 2016 ला अगेन इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ युज्युअल नोटेशन, प्रूव्ह दॅट थेरम. देन जनरल सोल्युशन
बघा जनरल सोल्युशन इथं पण आलेला आहे क्वेश्चन, इथं पण आलेला आहे. देन प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला अगेन विचारलेलं आहे एमसीक्यू टाईप क्वेश्चन मध्ये. जनरल सोल्युशन म्हणजे थोडक्यात प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन तुम्हाला करावंच लागणार आहे. शुअर शॉर्ट क्वेश्चन आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक शुअर शॉर्ट क्वेश्चन लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर पुढे जाऊया. बघा पहिला क्वेश्चन आहे द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ए इक्वेशन cot x इज इक्वल टू -√3 इज. ठीक आहे, तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे विद्यार्थी मित्र. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, मार्च 13 पडलेला आहे बघा. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, पहिले लक्षात ठेवा प्रिन्सिपल सोल्युशन याचा अर्थ काय. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे एका सर्कलमध्ये जेवढे तुम्हाला सोल्युशन मिळणार आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, मीन्स बिटवीन 0 to 2π, बिटवीन 0 to 2π. बघा आता याचं सोल्युशन. ठीक आहे, बघा बघा सोल्युशन. पहिलं गिवन पार्ट लिहिणार आहे, दॅट इज cot ऑफ x इज इक्वल टू -√3. ठीक आहे, cot x ची व्हॅल्यू इज इक्वल टू काय लिहायचं आहे, -√3 लिहायचं आहे. नंतर याला तुम्ही tan x मध्ये जरी कन्वर्ट केला तरी चालेल. बघा इफ यू वॉन्ट tan x देन you have to write down tan x is equal to this is -1/√3. ठीक आहे, याचा उलटा करायचा आहे. √3 चा उलटा म्हणजेच काय सांगा, -1/√3 करायचा आहे. हे झालं tan x. पुढं tan x इज इक्वल टू, बघा tan x इज इक्वल टू हा तुमचा मायनस तसाच राहू दे. ह्या 1/√3 ला विचारा tan ऑफ किती डिग्री 1/√3 आहे. तर इथं तुम्ही लिहिणार आहे दॅट इज tan ऑफ 30 डिग्री. किती डिग्री, 30 डिग्री. आणि 30 डिग्री म्हणजेच बघा tan ऑफ दॅट इज π/6. हा रेडियन मध्ये झाला, हा डिग्री मध्ये झाला, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. आणि हे झालं तुमचं tan ऑफ x. तर tan x ची व्हॅल्यू जी आहे ती तुमची -tan ऑफ π/6 आलेली आहे इथं. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, इथं तुमची व्हॅल्यू मायनस आहे. काय आहे हे, मायनस. तर मायनस जो पार्ट आहे tan तुमची व्हॅल्यू मायनस जर देत असेल तर पहिले क्वाड्रंट चेक करा. tan मायनस कुठे येतोय तुम्हाला माहितच आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन पॉझिटिव्ह आहेत, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये तुमचं साइन फंक्शन पॉझिटिव्ह आहे, तिसऱ्या फंक्शन मध्ये tan पॉझिटिव्ह आहे आणि चौथ्यामध्ये काय पॉझिटिव्ह आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे. इथं साइन सोबत कोसेक पॉझिटिव्ह असतो, इथं tan सोबत कॉट पॉझिटिव्ह असतो, इथं कॉस सोबत सेक पॉझिटिव्ह असतो विद्यार्थी मित्र. ठीक आहे, तर इथं तुम्हाला tan ची व्हॅल्यू मायनस आहे. बघा पहिले कॉट मायनस दिलाय म्हणजेच इथं tan मायनस आहे, -1/√3 आहे. तर tan इथं प्लस आलेला आहे, इथं प्लस असतोच, सगळे फंक्शन पॉझिटिव्ह असतात. याचा अर्थ tan निगेटिव्ह तुम्हाला सेकंड क्वाड्रंट, बघा सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये tan काय मिळणार आहे, निगेटिव्ह मिळणार आहे. काय मिळणार आहे, निगेटिव्ह. इथं tan x इक्वल टू -1/√3 आहे, याचा अर्थ निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. आणि ही निगेटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये मिळणार आहे. इथं साइन पॉझिटिव्ह आहे, अदर फंक्शन्स आर निगेटिव्ह. इथं कॉस पॉझिटिव्ह आहे, अदर फंक्शन्स आर निगेटिव्ह. याचा अर्थ सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट तुम्हाला आन्सर देणार आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. मग हा तुमचा जर लिहायचा असेल सेकंड क्वाड्रंट तर तो कसा लिहितात बघा. इथं पाय लिहिणार आहे, इथं 3π/2 लिहिणार आहे, इथं तुम्ही 2π लिहिणार आहे. ठीक आहे, इथं π/2 लिहिणार आहे, लक्षात घ्या. सुरुवातीला इथं 0 असणार आहे, 0 π/2 π 3π/2 आणि 2π. तर सेकंड क्वाड्रंट कसा लिहायचा बघा, हे पाय मायनस अल्फा लिहायचा तुम्ही. म्हणजे इथून आपण गेला तर इथपर्यंत तुमचा पाय असणार आहे, पण जस्ट तुम्ही पाठीमागे घेतला, जस्ट पाय मायनस म्हटलंय त्यानं, पाय मायनस. तुम्हाला जर सेकंड क्वाड्रंट जर पाहिजे असेल तर सेकंड क्वाड्रंट जर रीड करायचं असेल तर तुम्हाला लिहावं लागेल पाय मायनस अल्फा. काय लिहावं लागेल, पाय मायनस अल्फा. तर हे लक्षात घ्या. आणि जर फोर्थ क्वाड्रंट पाहिजे असेल तर तुम्हाला लिहावं लागणार आहे 2π मायनस अल्फा. ठीक आहे, तुम्हाला इथं सोल्युशन्स फाइंड आउट करताना एक तर पाय घ्यावं लागेल किंवा 2π घ्यावं लागेल, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. इथं तुमचा फोर्थ क्वाड्रंट म्हणजे 3π/2 प्लस सुद्धा होणार आहे, पण 3π/2 घ्यायचं नाही, कारण आपल्याला इथं टॅनचं फंक्शन टॅन ठेवावं लागणार आहे. टॅनचं फंक्शन टॅन ठेवावं लागलं असेल तर एक तर तुम्हाला पाय मध्ये लिहावं लागेल किंवा एक तर काय लिहावं लागेल, 2π मध्ये लिहावं लागेल. तर इथं बघा आता टॅनची व्हॅल्यू तुमची मायनस येणार आहे, ती मायनस येणार. बघा इथं tan x इक्वल टू -10/6 दॅट इज tan ऑफ x इक्वल टू tan ऑफ सेकंड क्वाड्रंट मध्ये मायनस येणार, सेकंड क्वाड्रंट मध्ये लिहिणार पाय मायनस अल्फा दॅट इज पाय मायनस अल्फा म्हणजेच किंवा पाय मायनस थीटा सुद्धा म्हणू शकता. तर हा तुमचा tan -π/6 लिहायचा आहे, लक्षात घ्या. हे झालं पहिलं. तुमचा हा मायनस या टॅन मध्येच कव्हर झालाय. tan ऑफ पाय मायनस इज -tan पाय. ठीक आहे, tan ची व्हॅल्यू मायनस आहे, त्यामुळे तुम्ही लिहिणार आहे tan π - π/6. हेच π/6 तुम्हाला इथं लिहावं लागतं, लक्षात घ्या.
अँड दुसरं एक जे आहे टॅन निगेटिव्ह ते म्हणजे चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे, तर ते तुम्ही लिहिणार आहे दॅट इज टॅन ऑफ एक्स इज इक्वल टू, बघा टॅन ऑफ एक्स इज इक्वल टू दॅट इज टॅन ऑफ 2π मायनस अल्फा किंवा 2π मायनस थीटा जरी म्हटलं तरी चालेल, दॅट इज 2π मायनस हे π/6 इथे लिहायचं आहे, हे π/6 इथे लिहायचं आहे. ओके, आता तुम्हाला व्हॅल्यूज मिळणार बघा, इथं मिळणार आहे तुम्हाला दॅट इज टॅन ऑफ एक्स इज इक्वल टू हिअर टॅन ऑफ पाय मायनस π/6, 6π मायनस पाय म्हणजेच इथं येणार आहे टॅन ऑफ 5π/6 ही झाली पहिले, आणि इथं तुम्हाला मिळणार आहे टॅन ऑफ एक्स इज इक्वल टू दॅट इज टॅन ऑफ 2π मायनस π/6, 6 into 2 12π, 12π minus pi is 11π/6 is what 11π/6. ओके, तर tan इज इक्वल टू टॅन आता कंपेअरिंग जर केला, बघा कंपेअरिंग जर केला तर विद्यार्थी मित्रो इथं तुम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे बघा, ही व्हॅल्यू जर असं इथं लिहितो दॅट इज एक्स इज इक्वल टू तुम्हाला मिळणार आहे 5π/6, 5π/6. ठीक आहे, इथं लिहितो बघा 5π/6. 5π/6. ठीक आहे, हा टॅन आहे, हा टॅन आहे, म्हणजेच एक्स काय असणार आहे 5π/6. इथं राऊंड केलं बघा, समजायसाठी राऊंड केलंय, इकडे बी टॅन तिकडे बी टॅन, एक्स इज इक्वल टू 5π/6. तसं इकडे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 11π/6, इथं लिहितो बघा अँड एक्स इज इक्वल टू 11π/6. तर अशा तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता ऑप्शन चेक करा, ऑप्शन जो आहे तुमचा 5π/6 यायला पाहिजे आणि 11π/6, त्यातला तुम्हाला 5π/6 इथं दिसतोय बघा, ही तुमची जी 5π/6 व्हॅल्यू आहे ती ऑप्शन सी ला आहे. सो दिस इज युअर आन्सर. क्लिअर, तर ह्यालाच म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशनसाठी एक विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे ऑल फंक्शन पॉझिटिव्ह पहिल्या क्वाड्रंटमध्ये, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह, हे शुअर शॉट लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, आणि क्वाड्रंट ओळखायचे कसे, सेकंड क्वाड्रंट तुम्हाला जर रीड करायचं असेल तर पाय मायनस अल्फा लिहायचं किंवा पाय मायनस थीटा लिहायचं. ठीक आहे, जर थर्ड क्वाड्रंट पाहिजे असेल तर पाय प्लस, बघा इथं पाय मायनस आणि इथं पाय प्लस, तुम्ही पाय पासून पुढे जाणार म्हणजे प्लस, पाय प्लस थीटा म्हणायचं. ठीक आहे, पाहिजे तर इथं लिहितो बघा, इथं जर तुम्हाला क्वाड्रंट पाहिजे असेल तर इथं तुमचा येणार आहे पाय मायनस थीटा, इथं येणार आहे पाय प्लस थीटा, कारण ही जी लाईन आहे ही लाईन पायची लाईन लक्षात घ्या. हा तुमचा अँगल अँटी क्लॉकवाईज जातो लक्षात घ्या. पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मिळणार, थर्ड क्वाड्रंट पाहिजे असेल तर पाय प्लस थीटा. ठीक आहे, इथं जर पाहिजे असेल तर इथं तुमचा 2π असतो, म्हणजेच फोर्थ क्वाड्रंट तुमचा असणार आहे 2π मायनस थीटा असा रीड करणार आहे. आणि हा तुमचा जो आहे हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय तुम्हाला ऑलरेडी व्हॅल्यू कम्पेअर करून लगेच मिळालेलीच असते विद्यार्थी मित्र लक्षात घ्या. ठीक आहे, तर सेकंड क्वाड्रंट यू टेक ॲज पाय मायनस थीटा, इथं फर्स्ट क्वाड्रंट, इथं तुमचा सेकंड क्वाड्रंट, इथं तुमचा थर्ड क्वाड्रंट आणि इथं तुमचा फोर्थ क्वाड्रंट. ओके, आणि तुम्हाला सांगितलंय प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करताना तुम्ही एक तर पाय मायनस किंवा पाय प्लस घ्यायचा आहे किंवा 2π मायनस घ्यायचा आहे लक्षात घ्या, कारण आपल्याला इथं फंक्शन टॅन असेल तर टॅनच घ्यावं लागतं, साइन असेल तर साइनच घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे हे पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन झालेलं आहे. बघा हे दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट, एक तर तुम्हाला क्वाड्रंट ओळखता आला पाहिजे, बघा इकडून आला 90 झाला, 90 पासून पाय आला, पाय मायनस याचा अर्थ सेकंड क्वाड्रंट भेटला. तुम्ही पाय मायनस म्हणजे पाय पेक्षा कमी व्हॅल्यू, तर पाय पेक्षा कमी व्हॅल्यू म्हणजे साधारण तुम्ही पाय पेक्षा कमी म्हणजे इथं असणार म्हणजेच काय तुम्हाला मिळणार पाय मायनस थीटा, आणि पाय प्लस म्हणजे पाय पासून पुढे जाणार पाय प्लस, हे बघा ही व्हॅल्यू पाय प्लस म्हणजेच तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. क्लिअर, ओके, तर अशा प्रकारे हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन 2 मार्कासाठी शुअर शॉर्ट क्वेश्चन 100% गॅरंटी येणार या टाईपचे. ओके, नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन आहे दॅट इज द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ, बघा द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ, हा त्याच्या अगोदर एक बघा, त्याच्या अगोदर एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, द जनरल सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 इज व्हॉट. ठीक आहे, आता मगाशी होतं ते प्रिन्सिपल सोल्युशन विद्यार्थी मित्र होतो, यात लई इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला वरती व्यवस्थित रीड आउट करता आलं पाहिजे. एक प्रिन्सिपल सोल्युशन आहे का बघा किंवा जनरल सोल्युशन आहे बघा. ठीक आहे, तिथं तुम्हाला जनरल सोल्युशन विद्यार्थी विचारलेला आहे, काय विचारलेला आहे जनरल सोल्युशन. ठीक आहे, मगाशी प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट केला, आता तुम्हाला जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आता जनरल सोल्युशन मध्ये तुम्हाला tan स्क्वेअर दिलाय, काय दिलाय tan स्क्वेअर दिलाय, तर जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले आपण बघणारच आहोत. तर त्याच्यामध्ये मी लिहितो बघा, जनरल सोल्युशन जर पाहिजे असेल तर इथं बघा, जर तुमचं इक्वेशन मध्ये tan स्क्वेअर थीटा
इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल, देन थीटा इज इक्वल टू यू हॅव टू राईट डाऊन एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा फॉर एन बिलॉंग्स टू झेड. पक्का ध्यानात ठेवा. फिक्स म्हणजे फिक्स, शुअर शॉट. ठीक आहे. टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल, देन थीटा यू टू राईट डाऊन एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा. हे एन पाय प्लस और मायनस अल्फा तुम्हाला इथं साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असला तरी पण लिहिता येतो. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असला तरी पण लिहिता येतो. लक्षात घ्या, त्या तिघांसाठी तुमचं जे आहे म्हणजे साइन स्क्वेअर म्हणा, कॉस स्क्वेअर म्हणा किंवा टॅन स्क्वेअर असेल तर थीटा तुमची व्हॅल्यू ही काय देतो, एन पाय प्लस और मायनस अल्फा देतो. म्हणजेच अशा स्वरूपात तुमचं आन्सर असणार आहे वेअर एन बिलॉंग्स टू झेड. एन बिलॉंग्स टू व्हॉट, झेड. तर इथं बघा इक्वेशन लिहिलंय टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तर इथं सोल्युशन बघा कसं घ्यायचं. बघा सोल्युशन पहिला तुम्ही लिहिणार आहे दॅट इज टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. पुढे लिहिणार आहे दॅट इज टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आता 1 जी व्हॅल्यू आहे ती कुणाची व्हॅल्यू आहे, टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू आहे. तुम्ही पाहिजे तर ह्या 1 ला असा लिहू शकता दॅट इज 1 टू द स्क्वेअर, कारण 1 टू द स्क्वेअर म्हणजे फायनली काय येणार, 1च येणार आहे. इकडे बी स्क्वेअर दिसू दे, इकडे बी स्क्वेअर दिसू दे, म्हणून हे लिहिलंय. 1 चा स्क्वेअर 1 आहे, पण हा 1 स्क्वेअरच्या स्वरूपात दिसावा म्हणून 1 स्क्वेअर लिहिलाय. जसं हे बघा, हे स्क्वेअर आहे, हे स्क्वेअर आहे, त्यामुळे लिहिलंय. दॅट इज इक्वल टू आता तुम्हाला माहित आहे 1 ही कोणाची व्हॅल्यू आहे, टॅन 45 डिग्री. टॅन 45 डिग्री म्हणजे टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू आहे. सो टॅन पाय बाय 4 दॅट इज ब्रॅकेट का स्क्वेअर, आणि इथं तुमचा येणार आहे टॅन स्क्वेअर थीटा येणार आहे. ओके. आता हा स्क्वेअर तुम्ही इथं लिहिलाय म्हणजेच तो इथं असतोय, लक्षात घ्या. म्हणजेच तुम्ही लिहू शकताय असं दॅट इज बघा हे पहिले टॅन पाय बाय 4 म्हणजे 1 लिहिलेला आहे, आणि नंतर हा स्क्वेअर तुम्ही इथं द्या दॅट इज टॅन स्क्वेअर, इथं लिहिणार पाय बाय 4 आणि इथं लिहिणार टॅन स्क्वेअर थीटा. ओके. आता हे इक्वेशन जे आहे ते हे इक्वेशन तुमचं ह्या फॉर्मॅटमध्ये गेलेलं आहे. बघा टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर पाय बाय 4. बघा टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. जर असं इक्वेशन आलं तर बघा ह्याला कम्पेअर करा. कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला थीटा मिळतोय एन पाय प्लस और मायनस अल्फा. म्हणजेच तुम्हाला इथं मिळणार आहे बघा हे आन्सर असणार आहे. म्हणजेच इथं लिहितो बघा थीटाच्या खाली थीटा, इथं एन पाय असणार आहे प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू. बघा इथं अल्फा तुम्हाला मिळणार आहे, हा तुमचा अल्फा असणार आहे. बघा टॅन स्क्वेअर अल्फा उजव्या साईडला दॅट इज टॅन स्क्वेअर अल्फा. अल्फा म्हणजेच कोण असणार आहे, पाय बाय 4. म्हणजेच तुम्ही इथं आन्सर लिहिणार आहे पाय बाय 4 कॉमा एन बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे. हे कम्पेअर करणार आहे, लक्षात घ्या. टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर पाय बाय 4. याचा अर्थ टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे हा टॅन स्क्वेअर थीटा झाला इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. राईट हँड साईडचा टॅन स्क्वेअर अल्फा आहे, म्हणजेच हा तुम्हाला अल्फा मिळालेला आहे. विद्यार्थी मित्र, हा तुमचा जो अल्फा आहे तो अल्फा इथं लिहिलेला आहे दॅट इज पाय बाय 4. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे एन पाय प्लस और मायनस पाय बाय 4 फॉर एन बिलॉंग्स टू झेड. ओके, क्लिअर. म्हणजेच तुमचा ऑप्शन काय झाला, सी ऑप्शन झाला. ओके, 2 मार्क्स. प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशनवर हमखास क्वेश्चन येतो, लक्षात घ्या. 100% येतो, 100% गॅरंटी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस इनवर्स हाफ. कॉस इनवर्स मायनस हाफ विचारलंय विद्यार्थी मित्र. काय विचारलंय, कॉस इनवर्स मायनस हाफ. बघा कॉस इनवर्स आता एकच बदल झालाय, तो म्हणजे कॉस इनवर्स आलाय. काय आलाय, कॉस इनवर्स. तर सोल्युशन मध्ये बघा, सोल्युशन लेट कॉस इनवर्स ऑफ मायनस हाफ यू राईट डाऊन ॲज थीटा. तुम्ही जनरली एक लक्षात ठेवा, इनवर्स फाइंड आउट करताय याचा अर्थ थीटा फाइंड आउट करताय. काय फाइंड आउट करताय, थीटा अँगल फाइंड आउट करताय. आता तुम्हाला इथं कॉस इनवर्स आलंय बघा, आतापर्यंत कॉस इनवर्स नव्हता, आता इथं काय आलंय, कॉस इनवर्स झालंय. म्हणजेच तुम्ही ह्याला पलीकडे पाठवा, म्हणजेच मायनस हाफ इज इक्वल टू तुम्ही लिहू शकताय कॉस ऑफ थीटा. ओके, आता हेच जरा तुम्ही असं लिहा दॅट इज कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू मायनस ऑफ हाफ. दॅट इज कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ किती डिग्रीज हाफ, दॅट इज कॉस ऑफ 60 डिग्रीज हाफ. कॉस ऑफ 60 डिग्री याचा अर्थ तुम्ही काय लिहिणार आहे, कॉस पाय बाय 3 लिहिणार आहे. विद्यार्थी मित्र, हा मायनस जशाच तसा लिहायचा आहे, आणि हा हाफ म्हणजेच काय लिहिणार आहे, मायनस कॉस पाय बाय 3 लिहायचा आहे. ओके, आता कॉसची व्हॅल्यू ही तुमची निगेटिव्ह आहे. इथं बघा कॉसची व्हॅल्यू काय आहे, निगेटिव्ह. आता कॉस निगेटिव्ह कुठे येतोय बघा, इथं तुमचे ऑल फंक्शन पॉझिटिव्ह, इथं साइन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथं कॉस निगेटिव्ह येणार आहे. एक इथं कॉस निगेटिव्ह येणार आहे सेकंड मध्ये, आणि एक थर्ड मध्ये निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे, तर कॉस फंक्शन जो पहिलं भेटतंय ते घ्यायचं आहे. तर इथं तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह येणार आहे. आता सेकंड क्वाड्रंट म्हटलं तर तुम्हाला माहित आहे, हा जर पाय असेल तर इथं काय असणार आहे,
पाय मायनस अल्फा म्हणजेच पाय मायनस थीटा तुम्ही म्हणू शकताय. तर इथं तुम्ही लिहिताना इथं लिहिणार आहे बघा, देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस थीटा. पाय मायनस थीटा, थीटा म्हणजेच कोण, पाय बाय 3. थीटा म्हणजेच कोण, पाय बाय 3. लक्षात आलं. कॉस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस पाय बाय 3. याचा अर्थ कॉस पाय मायनस थीटा इज मायनस कॉस थीटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट दाखवतोय. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे कारण तिथं साइन पॉझिटिव्ह आहे. साइन आणि कोसेक तुमचा इथं पॉझिटिव्ह असतो आणि अदर फंक्शन काय असतात, निगेटिव्ह असतात, हे तुम्हाला माहितच आहे. तर कॉस पाय मायनस थीटा इज मायनस कॉस थीटा म्हणजेच तुमचा आता इथं थीटा तयार होतोय बघा, दॅट इज कॉस ऑफ इथं 3 पाय मायनस पाय दॅट इज 2 पाय बाय 3 आणि इथं झाला तुमचा कॉस ऑफ थीटा. म्हणजेच थीटा तयार झाला, किती तयार झाला, 2 पाय अपॉन 3 तयार झाला. थीटा मिळाला म्हणजेच कोण मिळाला, सुरुवातीला तुम्ही कन्सिडर केलंय थीटा, हा थीटा मिळाला म्हणजेच कोण मिळाला, कॉस इनवर्स मायनस हाफ मिळाला. म्हणजेच तुम्ही इथं लिहिणार आहे कॉस इनवर्स मायनस हाफ इज इक्वल टू व्हॉट, 2 पाय बाय 3. ही तुमची व्हॅल्यू. आता कॉस इनवर्स कधी पण आलं तर कधी पण एक लक्षात घ्या, त्या फंक्शनची तुम्ही रेंज चेक करत चला. रेंज, कॉस इनवर्सची रेंज. आता कॉस इनवर्स जर म्हटलं तर बघा, कॉस इनवर्स फंक्शनची जी रेंज आहे ती रेंज इथं असते, लक्षात घ्या, 0 टू पाय क्लोज इंटरवल. ठीक आहे. म्हणजे कॉस इनवर्सची जर व्हॅल्यू आली तर ती व्हॅल्यू इन बिटवीन 0 टू पाय पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये पाहिजे बघा, 0 टू पाय मध्ये तुमची व्हॅल्यू यायला पाहिजे. कॉस इनवर्स फंक्शन, हा इथं रेंज मी लिहिले आहे बघा साईडला. ठीक आहे. कॉस इनवर्स फंक्शन जर असेल तर कॉस इनवर्सची रेंज ही 0 टू पाय असते. इथं तुमचा 0 आहे, इथं पाय आहे, ह्या दोघांच्या मध्ये तुमचा आन्सर यायला पाहिजे. येतंय का बघा, इथं तुमचा आन्सर आलेला आहे बघा, थीटा आला 2 पाय बाय 3 आला. 2 पाय बाय 3 आला म्हणजेच तुमचा 2 पाय बाय 3 म्हणजे किती डिग्री होतोय बघा पाय, तर 2 इंटू पाय म्हणजे 180 डिवाइड बाय 3, 3 संग 18 म्हणजेच किती झाले 120 डिग्री. आता 120 डिग्री 0 आणि 180 डिग्री मध्ये येतोय का बघा, हे पाय म्हणजे 180 डिग्री, हे तुम्हाला फिक्स माहित आहे, पाय म्हणजेच 180 डिग्री. तर हा तुमचा 120 डिग्री आला, चालतंय की. इथं तुमचा 0 आहे, इथं तुमचा पाय आहे, इथं तुमचा 0 आहे याचा अर्थ 0 डिग्री आहे आणि इथं तुमचा पाय आहे याचा अर्थ 180 डिग्री आहे. तर इथं तुम्हाला 120 डिग्री ह्या दोघांच्या मध्ये मिळणार आहे, शुअर मिळणार आहे. इथं तुमचा 120 डिग्री मिळणार, याचा अर्थ तुमचं सोल्युशन राईट आहे. ह्या रेंज मध्ये मिळायला पाहिजे, ह्या रेंज मध्ये म्हणजे 0 टू 180 मध्ये मिळायला पाहिजे आणि आपला 120 डिग्री जो आहे तो 120 डिग्री तुम्हाला इथं मिळणार आहे. याचा अर्थ तुमचं आन्सर काय आहे, राईट आहे. लक्षात घ्या, कधी पण ज्यावेळेस तुम्हाला इनवर्स विचारतात व्हॅल्यू, इथं प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणतात कधी कधी, लक्षात ठेवा, व्हॅल्यूज मोस्टली विचारतात. हे सोल्युशन आहे, शक्यतो द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स मायनस हाफ. ज्यावेळेस तुम्हाला कॉस इनवर्स म्हणतात त्यावेळेस इथं व्हॅल्यू म्हणतात, प्रिन्सिपल व्हॅल्यू. लक्षात घ्या. आणि ती जर फाइंड आउट करायची असेल तर प्रत्येकाचे रेंज माहित पाहिजेत. साइन इनवर्सची रेंज काय, कॉस इनवर्सची रेंज काय, हे तुम्हाला माहित पाहिजेत. कारण आलेला जो थीटा असतो तो तुम्हाला ह्या इंटरव्हल मध्ये पाहिजे असतोय, 0 टू पाय मध्ये पाहिजे असतोय. लक्षात घ्या, त्यामुळे ते क्रॉस चेक करावं लागतं विद्यार्थी मित्र. ठीक आहे. तर 2 पाय बाय 3 ह्या दोघांच्या इंटरव्हल मध्ये आहे, याचा अर्थ तुमचा आन्सर 2 पाय बाय 3 आहे. सो ऑप्शन सी राईट. क्लिअर. ओके. इम्पॉर्टंट थिंग, इनवर्स माहित पाहिजे, साइन इनवर्सची रेंज, कॉस इनवर्सची रेंज, ठीक आहे, टॅन इनवर्सची रेंज, सेक इनवर्सची रेंज, कोसेक इनवर्सची रेंज. मध्ये एक स्लाइड आहे ती परत तुम्हाला रिपीट करतो, पण हे लक्षात ठेवा, तुम्हाला इनवर्स फंक्शन, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इनवर्स म्हटलं तर इनवर्स फंक्शनची रेंज माहित पाहिजे, जे आलेलं आन्सर आहे त्या रेंज मध्ये पाहिजे, तर तुमचा आन्सर काय येतंय, राईट. क्लिअर. ओके. नेक्स्ट पुढे जाऊया. हा नेक्स्ट बघा, नेक्स्ट एमसीक्यू आहे, इन ट्रायंगल एबीसी इफ ए इज इक्वल टू 13, बी इज इक्वल टू 14, सी इज इक्वल टू 15, देन साइन ए बाय 2 इज व्हॉट. म्हणजे तुम्हाला एबीसी साइड देतात. आता एक लक्षात ठेवा, कधी पण इन ट्रायंगल एबीसी म्हटला तर बघा, हा तुमचा ट्रायंगल एबीसी असेल बघा, इथं ए अँगल, इथं बी अँगल, इथं सी अँगल. ट्रायंगल एबीसी म्हटलं तर हा ट्रायंगल जरासा लक्षात ठेवा, कॅपिटल ए च्या समोर स्मॉल ए असतो, फिक्स म्हणजे फिक्स. ठीक आहे. कॅपिटल ए च्या समोर स्मॉल ए, कॅपिटल बी च्या समोर स्मॉल बी आणि कॅपिटल सी च्या समोर काय असतो, स्मॉल सी असतो. ए बी सी लेटर साइड दाखवतात तुम्हाला, लेंथ ऑफ दी साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर स्मॉल ए, स्मॉल बी आणि स्मॉल सी. आणि कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी हे तुम्हाला अँगल दाखवतात. आणि कधी पण लक्षात ठेवा, कॅपिटल ए अँगलच्या समोरची बाजू स्मॉल ए असते, कॅपिटल बी अँगलच्या समोर स्मॉल बी असते आणि कॅपिटल सी च्या समोर स्मॉल सी असते. लक्षात ठेवा, हे लेटर्स लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. तर आपल्याला साइन ए बाय 2 अँगल पाहिजे, तर साइन ए बाय 2 हाफ अँगल फॉर्म्युला इथं दिलेत बघा. इन ट्रायंगल एबीसी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s. 2s म्हणजे
2 इंटू एस, एस फॉर सेमी पेरिमीटर आहे, लक्षात घ्या. सेमी पेरिमीटर म्हणजेच या सगळ्यांची ऍडिशन करायची. बघा इथं जर सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी लिहायचा आहे आणि डिवाइड बाय 2. ठीक आहे, ह्या तिन्ही साईडची बेरीज डिवाइड बाय 2 तो देणार तुम्हाला सेमी पेरिमीटर, लक्षात घ्या. ओके, तर इथं तुम्हाला साइन ए बाय 2 तर डायरेक्ट हाफ अँगल फॉर्म्युला आहे. बघा ए बाय 2 याचा अर्थ हाफ केलाय. हाफ अँगल फॉर्म्युला इज स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन काय आहे, बी सी आहे. ठीक आहे, साइन ए बाय 2 लक्षात ठेवणं, एक लक्षात ठेवा. बघा एस मायनस बी एस मायनस सी म्हणजे इथं ए आलेलं नाही आणि अपॉन बी सी म्हणजे इथं ए स्मॉल ए किंवा कॅपिटल ए येतच नाही, असं लक्षात ठेवायचं. तसं साइन बी बाय 2 म्हटलं की एस मायनस सी अपॉन ए सी. साइन सी बाय 2 म्हटलं तर एस मायनस बी अपॉन ए बी. हे करस्पॉन्डिंग ते वेगवेगळे तुम्हाला फॉर्म्युले सांगितलेले आहेत. कधी तुम्हाला साइन ए बाय 2 विचारतील, कधी बी बाय 2 विचारतील, कधी सी बाय 2 विचारतील, कधी कॉस ए बाय 2, कधी कॉस बी बाय 2, कधी कॉस सी बाय 2 विचारतील आणि नंतर मग टॅन ए बाय 2, टॅन बी बाय 2 आणि टॅन सी बाय 2. हे सगळे हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत. आता तुम्हाला साइन ए बाय 2 विचारलाय म्हणजे तुम्ही इथं आहे, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लक्षात आलं. तर हा फॉर्म्युला एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी आहे. तेच जर कॉस ए बाय 2 असेल तर एस मायनस ए अपॉन बी सी आहे. हे डिनॉमिनेटर आणि हे डिनॉमिनेटर सारखंच आहे, लक्षात ठेवा. एक पाहिजे तर इथं क्लिअर कट तिथं सांगतो. साइन ए बाय 2 मध्ये एस मायनस सी अपॉन बी सी. एच इथं कॅपिटल ए नाही आणि स्मॉल ए नाही आहे. कॉस ए बाय 2 घेताना एस इंटू एस मायनस ए आहे, म्हणजे हा जो अँगल आहे त्याचीच साईड इथं यायला पाहिजे. अँगल ए आहे तर त्याचीच बाजू इथं ए आयला पाहिजे. आणि अपॉन बी सी, हे बी सी आणि हे बी सी कट केल्यावर राहिलेला पार्ट हा टॅन मध्ये जाणार. बघा एस मायनस सी इथं वरती आलेला आहे न्यूमरेटरला आणि नंतर एस मायनस सी हा डिनॉमिनेटरला, कारण बी सी आणि बी सी कॅन्सल होतो. कारण तुम्हाला माहित आहे टॅन म्हणजेच साइन अपॉन कॉस आहे आणि ज्यावेळेस तुम्ही साइन अपॉन कॉस घेता त्यावेळेस बी सी कॅन्सल होतो आणि मग फायनली तुम्हाला एस मायनस सी आणि एस मायनस ए असं तुम्ही वेगवेगळ्या ह्या फॉर्म्युल्यानं ह्या वेगळ्या फॉर्म्युल्यानं तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. आता आपल्याला साइन ए बाय 2 पाहिजे तर साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला इथं लिहूया. दॅट इज साइन ए बाय 2. बघा सोल्युशन मध्ये साइन ए बाय 2 चा पहिले फॉर्म्युला यायचा आहे. दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, बघा हा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस सी डिवाइडेड बाय व्हॉट, बी सी. व्हॅल्यू पुटअप करूया. त्यासाठी पहिले तुम्हाला एस मिळवावं लागेल. आता एस मिळवायला पाहिजे याचा अर्थ प्रत्येकाची बेरीज बघा ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 करायचा आहे. तर इथं लिहितो बघा एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय 2. द व्हॅल्यू ऑफ ए इज, बघा तुमची व्हॅल्यू ऑफ ए इज 13 आहे, इथं 13 लिहितो. व्हॅल्यू ऑफ बी इज 14 आहे, इथं 14 लिहितो. व्हॅल्यू ऑफ सी इज 15 आहे, इथं 15 लिहितो आणि डिवाइड बाय व्हॉट 2. म्हणजेच किती होतात बघा ते. ठीक आहे, आता इथं बघा 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, अचलाला 1 आणि इथं 42 अपॉन किती 2, म्हणजेच किती झाले बघा 21 ही व्हॅल्यू तुमची झाली. ओके, बघा 15 25 आणि 4 29, 29 आणि 3 32 आणि 42 आणि 42 भागिले 2 21 झाले. तर ही झाली तुमची एस ची व्हॅल्यू. ही एस ची व्हॅल्यू घ्यायची आहे आता. ठीक आहे, एस ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे बाय फॉर्म्युला. ठीक आहे, एस लाच सेमी पेरिमीटर म्हणतात. काय म्हणतात, सेमी पेरिमीटर, पेरिमीटरच्या निम्म, दॅट इज सेमी पेरिमीटर. ओके, सो एस इज इक्वल टू 21, इथं लिहितो बघा 21 मायनस बी, बी ची व्हॅल्यू बघा किती आहे 14 दिलेली आहे. दुसरा एस अगेन 21 मायनस सी ची व्हॅल्यू तुम्ही घेणार आहे 15 घेणार आहे. ओके, डिवाइडेड बाय बी इंटू सी, तर बी तुमचा 14 आणि सी 15 आहे. तर इथं लिहितो बघा 14 इंटू 15. ओके, कॅल्क्युलेशन पार्ट, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 21 मायनस 14, दॅट इज 14 6 7 येणार इंटू इथं येणार 21 मायनस 15, दॅट इज 6 येणार डिवाइडेड बाय 14 मल्टिप्लाय बाय 15. ओके, आता इथं भाग घालवा. ठीक आहे, 3 2 जा 6 आणि 3 5 जा 15. ओके, 3 5 जा 15, बघा हा तुमचा जो 15 आहे 3 2 जा 6, 3 5 जा 15, देन 7 1 जा 7, 7 2 जा 14, हे 2 आणि हे 2 कॅन्सल, म्हणजेच तुमची व्हॅल्यू राहिली रूट मध्ये 1/5. आलाय का बघा ऑप्शन. येस, दिस इज ऑप्शन बी. ओके, सो दिस इज हाफ अँगल फॉर्म्युले. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार हा तुमचा साइन ए बाय 2 फाइंड आउट झाला. असे वेगवेगळे अँगल तुम्हाला विचारू शकतात हाफ अँगल फॉर्म्युले. त्यामुळे हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युले एकदम परफेक्ट करा विद्यार्थी मित्रो. बघा नेक्स्ट स्लाइड. इन ट्रायंगल एबीसी, बघा 5वा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. इफ सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू AC, देन फाइंड अँगल बी.
तुम्हाला अँगल बी मिळाला पाहिजे. आता सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा अर्थ तुम्ही जाणार आहे कोसाइन रूल मध्ये. ओके, इथं तुम्हाला बी अँगल पाहिजे तर पहिले तुम्हाला कोसाइन रूल मी इथं लिहून देतो. बघा सोल्युशन मध्ये कॉस ऑफ बी जर तुम्हाला पाहिजे असेल, बघा कॉस ऑफ बी इज इक्वल टू, तुम्ही कॉस ऑफ बी इज इक्वल टू लिहिणार आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ ए सी. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, इथं जो अँगल असतो त्याचा इथं मायनस बी स्क्वेअर लिहायचा. समजा इथं अँगल ए आला, हा तुमचा क्ल्यू आहे, लक्षात घ्या. इथं बी असेल तर इथं मायनस बी स्क्वेअर, इथं जर सी असेल मायनस सी स्क्वेअर, इथं जर ए असेल तर मायनस ए स्क्वेअर, आणि बाकीच्या साईडचा स्क्वेअर इथं प्लस मध्ये लिहून टाकायचा आहे. आणि डिनॉमिनेटरला 2ac याचा अर्थ 2 लिहून इथं ac याचं जे स्क्वेअर रूट आहे ते लिहायचं आहे. ही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू, आता ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बघा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे, एसी दिलेली आहे. त्यामुळे ही एसी व्हॅल्यू इथं पुटअप करतो. बघा एसी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ एसी. दिस इज गिवन पार्ट, दिस इज गिवन, हे तुम्हाला दिलेलं आहे. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तुम्हाला इथं दिलेलं आहे, दॅट इज एसी. ते एसी लिहिलं, एसी आणि एसी कॅन्सल झाले म्हणजे राहिले तुमचे हाफ, आणि इकडे तुमचं आहे कॉस ऑफ बी. आता कॉस ऑफ बी म्हणजेच कॉस ऑफ किती डिग्री इज हाफ, तर तुम्हाला माहितच आहे कॉस ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू काय असणार आहे, हाफ. याचा अर्थ बी ची व्हॅल्यू झाली तुमची 60 डिग्री. इथं लिहितो बघा बी इज इक्वल टू 60 डिग्री, म्हणजेच रेडियन मध्ये तुम्ही काय लिहिणार आहे, पाय बाय 3 लिहिणार आहे का बघा ऑप्शन, दिस इज युअर ऑप्शन, पाय बाय 3. 60 डिग्री आलं, इथं कम्पेअर केलंय बघा, कॉस बी इज इक्वल टू हाफ आलं, म्हणजेच कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू हाफ असते, म्हणजेच बी तुमचा 60 डिग्री येणार, म्हणजेच बी किती येणार, पाय बाय 3 येणार. सो ऑप्शन बी राईट. ओके, 2 वेळा पडलाय बघा, मार्च 22 आणि मार्च 23 ला पडलेला आहे, लक्षात घ्या. कोसाइन रूल इथं यूज झालेला आहे, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट स्लाइड बघा, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थिटा इज इक्वल टू 0. म्हणजे मगाशी होते ते मल्टिपल चॉईस मध्ये क्वेश्चन होते, ABCD ऑप्शन. आता इथं ऑप्शन नाही दिला, म्हणजे 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन विचारलंय, म्हणजे मल्टिपल चॉईसला सुद्धा तुम्हाला, MCQ ला सुद्धा, ऑब्जेक्टिव्हला सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन विचारू शकतात, आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे 2 मार्कासाठी सुद्धा विचारू शकतात. तर बघा प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थिटा इज इक्वल टू 0. तर सोल्युशन लिहितो, सोल्युशन मध्ये तुम्ही कॉट थिटा इज इक्वल टू काय लिहिणार आहे, 0 लिहिणार आहे. हे झालं पहिलं, कॉट थिटा इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता कॉट ऑफ किती डिग्री 0 आहे बघा, तर इथं लिहितो बघा कॉट ऑफ थिटा दॅट इज कॉट ऑफ 90 डिग्री, कॉट ऑफ 90 इज इक्वल टू व्हॉट, 0 डिग्री. कारण तुम्हाला माहित आहे tan 90 काय असतो, इन्फिनिटी असतो, आणि 1/∞ काय होणार, 0 होणार. सो कॉट पाय बाय 2 तुमचा 0 असणार आहे, लक्षात घ्या. याचाच अर्थ तुमचा थिटा जो आहे तो थिटा काय असणार आहे, पाय बाय 2 असणार आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला थिटा जो आहे तो थिटा पाय बाय 2, याचा अर्थ हिथं पाय बाय 2 असणार आहे, तर हिथं कॉट पाय बाय 2 तुमचा काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि बरोबर हिथं सुद्धा म्हणजे 3 पाय बाय 2 जर घेतला, बरोबर अपोजिट साईड त्याची जर घेतली, तर हिथं सुद्धा तुम्हाला कॉट काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, तर हिथं पाय बाय 2 म्हणजेच हा जो कॉट थिटा इज इक्वल टू तुम्हाला जी 0 व्हॅल्यू दिली ती तुमची ऍक्सिस वर यायला लागली आहे. कुठे यायला लागली, ऍक्सिस, नॉट की कुठं क्वाड्रंट मध्ये कुठे येत नाही. क्वाड्रंट म्हणजे हा पार्ट, क्वाड्रंट म्हणजे हा पार्ट, क्वाड्रंट म्हणजे हा पार्ट, तर ऍक्सिस वर आलेली आहे. मग एक पॉझिटिव्ह साईडला आणि एक निगेटिव्ह साईडला तुम्हाला कॉटची व्हॅल्यू काय असणार आहे, 0. सो दॅट्स वाय थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 अँड थिटा इज इक्वल टू 3 पाय बाय 2 असे तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन मिळणार आहे, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. ह्याच्या अगोदर तुम्हाला पाय मायनस म्हणजे क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू येत होती, आता इथं क्वाड्रंट मध्ये नाही, इथं ऍक्सिस वर आहे. कॉट पाय बाय 2 तुमचा 0 आहे, त्यामुळे पहिलं थिटा इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे, पाय बाय 2 मिळणार आहे, आणि दुसरी व्हॅल्यू 3 पाय बाय 2 म्हणजेच ह्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला 0 व्हॅल्यू मिळणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे 2 मार्कासाठी आहे बघा, मार्च 22 ला हा तुमचा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट बघा जनरल सोल्युशन. ठीक आहे, आतापर्यंत आपण प्रिन्सिपल सोल्युशन बघितलं, जनरल सोल्युशनला एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघितला होता, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला यूज केला होता बघा, tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा. तर हे सगळ्यात IMP आहे, लक्षात घ्या. जनरल सोल्युशन जे आहे, प्रिन्सिपल आणि जनरल दोन्ही लक्षात ठेवा. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजेच एकच तुमचं रोटेशन झालं पाहिजे, म्हणजेच तुमचा जो अँगल असणार आहे तो 0 to 2π मध्ये येणार आहे, ह्याला म्हणणार तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन. 0 to 2π, 0 to 2π ह्याला म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन. ही तर व्हॅल्यू मिळणार तुम्हाला. आणि जनरल सोल्युशन याचा अर्थ हे एकच रोटेशन नाही, आता नंबर ऑफ रोटेशन,
2 3 4 5 6 7 लाईक दॅट, त्याला म्हणायचं जनरल सोल्युशन. आणि जनरल सोल्युशनसाठी हे लक्षात ठेवा फॉर्म्युले, जर साइन थिटा इज इक्वल टू 0 असेल तर तुमचा थिटा इज इक्वल टू n पाय असतो विद्यार्थी मित्रो. जर कॉस थिटा इज इक्वल टू 0 असेल तर तुमचा थिटा जो आहे तो 2n+1 इंटू π/2 असतो, वेअर n बिलॉंग्स टू झेड. ओके, नेक्स्ट टॅन थिटा इज इक्वल टू 0 असेल तर थिटा इज इक्वल टू n पाय. आता एक लक्षात घ्या, साइन थिटा इज इक्वल टू 0 आणि टॅन थिटा इज इक्वल टू 0 ह्याचे दोन्ही आन्सर सारखे आहेत बघा, थिटा इज इक्वल टू n पाय आणि थिटा इज इक्वल टू n पाय. कम्पेअर करून जर असं लक्षात ठेवायचं म्हणजे ते सोपं होऊन जातं. तर इथं बघा थिटा इज इक्वल टू n पाय आहे, इथं थिटा इज इक्वल टू n पाय, मध्ये कॉस थिटा इज इक्वल टू 0 आहे, त्याची व्हॅल्यू सेपरेट लक्षात ठेवा, थिटा इज इक्वल टू 2n+1 इंटू π/2. जनरल सोल्युशन बघतोय बरं का आपण, काय बघतोय, जनरल सोल्युशन. ओके, नेक्स्ट जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. म्हणजे हे इक्वेशन कसं, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा आहे. उजवी साइड तुमची 0 लिहिलेली आहे, इथं काय लिहिलेलं आहे, 0. राईट हँड साइडला 0 असेल तर बघा साइन थिटा n पाय आणि टॅन थिटा n पाय असणार आहे. फक्त कॉस थिटाची व्हॅल्यू तुमची काय असणार आहे, 2n+1 इंटू π/2 असणार आहे. हेच जर तुम्हाला साइन थिटा, आता बघा दुसरे पुढचे 3 जे फॉर्म्युला आहेत ते असे आहेत, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा आणि टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. तर साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर थिटा तुमचा असणार आहे n पाय प्लस -1 रेस टू पॉवर n इंटू अल्फा असणार आहे, वेअर n बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे, हा जरासा थोडा वेगळाच फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवा. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, जर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा आहे. आणि जर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा असेल तर थिटा व्हॅल्यू तुमची n पाय प्लस अल्फा येते, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि शेवटचे 3 जे आहेत बघा, हे लास्टचे 3 आहेत ते सगळे सारखेच आहेत, लक्षात घ्या. हे बघा इथं साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असतो, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असेल किंवा टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल. बघा थिटा n पाय प्लस और मायनस अल्फा, थिटा n पाय प्लस और मायनस अल्फा, थिटा n पाय प्लस और मायनस अल्फा. याचा अर्थ तिघांसाठी हा काय असणार आहे, सेमच असणार आहे, लक्षात घ्या. या तिन्हीसाठी म्हणजे साइन स्क्वेअर असू दे किंवा कॉस स्क्वेअर असू दे किंवा टॅन स्क्वेअर असू दे, थिटाची व्हॅल्यू सारखी आहे, दॅट इज n पाय प्लस और मायनस अल्फा. ओके, म्हणजे जरी 9 फॉर्म्युले असते तरी कसे लक्षात ठेवायचं त्याचा तुम्हाला क्ल्यू दिलाय, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, ओके, अशा तऱ्हेनं हे तुमचे जनरल सोल्युशन जो आहे हे फॉर्म्युले फिट परफेक्ट लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगितलंयच. ओके, शेवटचे जे 3 स्क्वेअर 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 वाले ते एकच आहेत त्यांचं सोल्युशन, दॅट इज n पाय प्लस और मायनस अल्फा. हिथं मात्र केअरफुल राहा, हिथं टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा असेल तर n पाय प्लस अल्फा आहे बरं का, इथं मायनस नाही आहे, ओनली प्लस आहे, ओनली प्लस, बी केअरफुल, n पाय प्लस अल्फा. ठीक आहे, आणि हे शेवटचे 3 आहेत ते प्लस और मायनस अल्फा, इथं ओनली प्लस अल्फा. कॉस थिटा कॉस अल्फा असेल तर इथं दोन्ही पण प्लस और मायनस अल्फा पाहिजे. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा जरा वेगळाच आहे, म्हणजेच -1 इंटू अल्फा. ओके, आणि हे पहिले 3 तर तुम्हाला सांगितलेलेच आहेत. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं हे जनरल सोल्युशनचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले फिक्स 100% लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, आणि पुढे जायचं आहे. नेक्स्ट बघा पुढे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू हाफ. प्रिन्सिपल सोल्युशन विचारलंय, मगाशी जे बघितले होते ते जनरल सोल्युशन विचारलं होतं. आता प्रिन्सिपल सोल्युशन साइन थिटा इज इक्वल टू हाफ हा तुमचा जुलै 22 ला पडलेला आहे बघा. ठीक आहे, आता साइन थिटा इज इक्वल टू हाफ याचा अर्थ बघा, सोल्युशन, याचं जे सोल्युशन तुम्ही लिहिणार आहे ते प्रिन्सिपल सोल्युशन विचारलंय. काय विचारलंय, प्रिन्सिपल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन विचारलंय तर बघा, साइन थिटा इज इक्वल टू तुम्ही पहिल्यांदा व्हॅल्यू लिहिणार आहे हाफ. ठीक आहे, पुढे लिहिणार आहे साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ किती डिग्री इज हाफ. बघा साइन ऑफ किती डिग्री इज हाफ, तर साइन ऑफ तुमचा जो डिग्री हाफ आहे तो साइन 30 डिग्री असतो आणि साइन 30 डिग्री हा रेडियन मध्ये π/6 लिहितात. काय लिहितात, π/6. ओके, तर ही झाली साइन 30 इज इक्वल टू हाफ व्हॅल्यू झाली. याचा अर्थ साइन थिटा म्हणजे इथं थिटा इज इक्वल टू तुम्हाला π/6 मिळणार आहे. ठीक आहे, आणि अजून कुठं मिळणार आहे हे लक्षात घ्या. ही साइन थिटाची व्हॅल्यू तुमची प्लस आहे, काय प्लस आहे. इथं तुम्हाला आता थिटा इज इक्वल टू π/6 मिळाला, एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, एक प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला मिळालं. दुसरं पण सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे कारण साइन थिटाची व्हॅल्यू तुमची हाफ आहे, प्लस हाफ आहे. तर एक लक्षात घ्या, ग्राफ मध्ये इथं ऑल फंक्शन पॉझिटिव्ह, ऑल फंक्शन पॉझिटिव्ह मध्ये एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली कारण थिटा इज इक्वल टू π/6 लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. इथं साइन फंक्शन पॉझिटिव्ह येत आहे, अजून एक ठिकाणी साइन फंक्शन पॉझिटिव्ह. याचा अर्थ इथं पण प्लस हाफ तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट तुम्ही कसा लिहिणार आहे, दॅट इज π - लिहिणार आहे. म्हणजेच तुम्ही इथं लिहिणार आहे अँड दॅट इज साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा म्हणजेच काय लिहिणार आहे, π/6 लिहिणार आहे. काय लिहिणार आहे, π/6 म्हणजेच साइन ऑफ दॅट इज 6 पाय मायनस पाय म्हणजेच काय सांगा, 5 π/6. हे झालं साइन थिटा, म्हणजेच थिटा इज इक्वल टू तयार झाला
5 π/6. तर अशा दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळाला, एक म्हणजे थीटा π/6 आणि दुसरी म्हणजे थीटा = 5 π/6. तर हे झालं तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन. लक्षात आलं? एक व्हॅल्यू तुम्हाला π/6 म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये मिळते आणि एक दुसरं म्हणजे 5 π/6 ही दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये मिळते. लक्षात घ्या, कारण साइन फंक्शन हे पहिल्या क्वाड्रंटमध्ये प्लस असतं आणि इथं पण काय असतं, प्लस असतं. हे प्लस हाफ आहे, आपल्याला नुसता हाफ दिलाय म्हणजे प्लस हाफ दिलाय, याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट हे तुमचे फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू मिळाली. ओके, सो दिस इज प्रिन्सिपल सोल्युशन. नेक्स्ट बघा, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ tan स्क्वेअर थीटा = 1. ठीक आहे, आता फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ tan स्क्वेअर थीटा = 1 असेल तर हा आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनला बघितलेलाच आहे. ठीक आहे, हा परत एकदा पडलेला आहे February 25 ला, त्यामुळे मी पुढे जातो कारण हा सॉल्व्ह करून दिलेला आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये tan स्क्वेअर थीटा = tan स्क्वेअर लिहायचा आहे आणि थीटा = तुमची व्हॅल्यू येणार आहे n π ± अल्फा आणि हे सोडवून दिलेलं आहे आणि ± अल्फा साइन ऑफ tan ऑफ π/4 is 1 म्हणजेच तुमचा आन्सर येणार आहे थीटा = n π ± π/4. हे तुमचा आन्सर असणार आहे. हा सोडवून दिलेला आहे त्यामुळे पुढे जातो. नेक्स्ट, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ sin थीटा प्लस sin 3 थीटा प्लस sin 5 थीटा = what? 0. आता याच्यामध्ये सोल्युशन बघा. आता हा मात्र क्वेश्चन तुम्हाला मार्च 16 आणि मार्च 23 ला पडलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्काला आहे. लक्षात घ्या, किती मार्काला? 4 मार्कासाठी पडलेला आहे. ठीक आहे, तुमचे टर्म 3 आहेत, sin थीटा, sin थीटा, sin 3 थीटा, sin 5 थीटा. तर तुम्ही 2 टर्म पहिल्या घ्यायचे आहेत. त्या 2 टर्म अशा घेतो बघा, sin ऑफ 5 थीटा प्लस sin ऑफ थीटा प्लस sin ऑफ 3 थीटा = what? 0. टर्म लिहिताना sin 5 थीटा पहिल्यांदा लिहिला, नंतर थीटा लिहिला आणि sin थीटा नंतर लिहिला. ओके, = what? 0. आता हे पहिले दोघं घ्या आणि तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला, दॅट इज sin c + sin d. आणि sin c + sin d काय असतो? 2 sin c + d/2 इंटू cos ऑफ c - d/2. तर तसं येणार आहे बघा, 2 sin c + d/2 म्हणजेच 5 थीटा प्लस थीटा अपॉन 2, 5 थीटा प्लस थीटा अपॉन 2. हे झालं 2 sin c + d/2 इंटू cos ऑफ c - d, cos ऑफ c - d दॅट इज 5 थीटा मायनस थीटा /2 प्लस sin 3 थीटा जाग्यावरच लिहूया, sin 3 थीटा जाग्यावर = what? 0. ठीक आहे, ओके. आता इथं तुमचा 2 जाग्यावर, sin जाग्यावर, ओके, इंटू 5 थीटा प्लस थीटा 6 थीटा आणि 6 थीटा /2 म्हणजेच किती झाले? 3 थीटा. ओके, इंटू cos ऑफ 5 थीटा मायनस थीटा इज 4 थीटा आणि 4 थीटा /2 इज 2 थीटा. ओके, प्लस साइन ऑफ 3 थीटा = what? 0. आता बघा, इथं तुमचा sin 3 थीटा आहे आणि इथं पण sin 3 थीटा आहे, तर हा कॉमन घ्यायचा. sin 3 थीटा काय घ्यायचा? कॉमन घ्यायचा. बघा इथं sin 3 थीटा कॉमन घेतो आणि sin 3 थीटा कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे 2 cos ऑफ 2 थीटा आणि प्लस काय लिहिणार आहे? 1 + 1 = what? 0. ओके, हा sin 3 थीटा आणि sin 3 थीटा कॉमन घ्या आणि राहिलेला ब्रॅकेटमध्ये पार्ट 2 cos 2 थीटा + 1 = 0. आता एक काम करायचं, हा sin 3 थीटा = 0 ला इक्वेट करायचा आणि नंतर हा होल ब्रॅकेट ह्याला 0 ला काय करायचं आहे? इक्वेट करायचा आहे आणि नंतर आपल्याला जनरल सोल्युशन घ्यायचं आहे. तर पहिलं इक्वेट करतो बघा, sin ऑफ 3 थीटा = 0. हे झालं पहिलं, sin ऑफ 3 थीटा = 0. अँड दुसरा जो आहे तो होल ब्रॅकेट दॅट इज 2 cos 2 थीटा, दॅट इज 2 cos 2 थीटा + 1 = what? 0. ठीक आहे, दोन्ही इक्वेट केले बघा, दोन्ही 0 ला इक्वेट केलेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो बघा, sin 3 थीटा = 0. ओके, sin 3 थीटा = 0 असेल तर आता ह्याला सोडवताना काय करायचं सांगतो. मगाशी आपण जनरल सोल्युशन मध्ये वेगवेगळे फॉर्म्युले बघितलेले आहेत बघा. तर sin थीटा = 0 असेल तर थीटा काय येणार आहे? n π येणार आहे. तर इथं लिहिणार आहे दॅट इज sin थीटा = 0. दॅट इज sin थीटा = 0. मग sin थीटा = 0 असेल देन तुमचा जो थीटा असणार आहे तो थीटा असणार आहे n π. फॉर n बिलॉंग्स टू z, फॉर n बिलॉंग्स टू z लिहायचंच विद्यार्थी मित्र लक्षात घ्या. तर थीटा = n π, थीटा म्हणजेच आपला 3 थीटा आहे आणि = n π तसाच लिहा म्हणजेच तुमची थीटाची व्हॅल्यू तयार झाली n π/3. विद्यार्थी मित्र ही झाली पहिली व्हॅल्यू, थीटा = n π/3.
ठीक आहे. साइन थिटा इज इक्वल टू 0 देन थिटा इज इक्वल टू एन पाय. तर आपला जो थिटा आहे बघा, आपला जो थिटा आहे तो किती आहे 3 थिटा आहे, म्हणून इथं थिटाच्या ठिकाणी 3 थिटा लिहिलाय आणि इज इक्वल टू एन पाय लिहिलाय विद्यार्थी मित्र. ओके. आणि नंतर थिटा इज इक्वल टू एन पाय बाय 3. हे झाला पहिला थिटा. आणि दुसरा थिटा बघा इथं 2 कॉस ऑफ 2 थिटा दॅट इज इक्वल टू -1 लिहायचा आहे. काय लिहायचं आहे -1. हा 1 ला पलीकडे टाका, म्हणजेच कॉस 2 थिटा बघा, म्हणजेच कॉस 2 थिटा इज इक्वल टू व्हॉट -हाफ. हा 2 आहे तो डिव्हिजनला घेतला. ठीक आहे. कॉस 2 थिटा इज इक्वल टू -हाफ. ठीक आहे. आता विचारा कॉस ऑफ 2 थिटा जर म्हटलं तर इथं मायनस तसाच राहणार आहे. कॉस ऑफ किती डिग्री इज हाफ, कॉस 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजेच काय लिहिणार आहे पाय बाय 3 लिहिणार आहे विद्यार्थी मित्र. काय लिहिणार आहे पाय बाय 3 लिहिणार आहे. ओके. हे झालं नेक्स्ट. ओके. आता ह्याला तुम्ही असं लिहा दॅट इज कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू, कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते सेकंड क्वाड्रंटमध्ये येते. कोणत्या क्वाड्रंटमध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग तुम्ही इथं लिहिणार आहे दॅट इज कॉस ऑफ बघा, कॉस ऑफ सेकंड क्वाड्रंट पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा म्हणजेच पाय मायनस पाय बाय 3. म्हणजेच तुम्ही इथं लिहिणार आहे कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 3 पाय मायनस पाय, म्हणजेच किती झाले 2 पाय अपॉन 3. हेच इक्वेशन आता तयार होलं. दॅट इज ह्याला म्हणणार तुम्ही आता, कारण ह्याला तर तुम्हाला जनरल सोल्युशन विचारलंय. याचा अर्थ दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा देन थिटा इज इक्वल टू बघा, देन थिटा इज इक्वल टू तुमचा येणार आहे 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. हे तुमचा आन्सर येणार आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. तुम्ही म्हणणार इथं का नाही पकडला कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, कारण इथं पाठीमागे मायनस साइन विद्यार्थी आहे. कुठली साइन आहे मायनस आहे विद्यार्थी मित्रांनो. मायनस असेल तर तुम्ही इथं कम्पेअर करू शकत नाही. ओके. इथं बघा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, बरोबर आहे. हे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा हा तुमचा फॉर्म्युला मिळणार. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, की ज्याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन 3 आहे आणि थिटा म्हणजे किती आहे 2 थिटा आहे. हा तुमचा थिटा झाला आणि हा झाला तुमचा अल्फा. देन थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा फॉर n बिलॉंग्स टू झेड. हे तुम्हाला माहितच आहे. तर इथं व्हॅल्यू पुटअप करतो बघा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. आता थिटा म्हणजेच आपला 2 थिटा आहे बरं का, त्यामुळे इकडे 2 थिटा लिहावं लागणार आपल्याला. काय लिहावं लागणार 2 थिटा. आणि इकडं कॉस ऑफ अल्फा दॅट इज प्लस अल्फा म्हणजेच किती लिहिणार आहे 2 पाय अपॉन 3 लिहिणार आहे. आणि मग थिटाची व्हॅल्यू तुमची येणार आहे बघा, ह्या 2 ने डिवाइड करा म्हणजे इथं तयार झाला n पाय प्लस ऑर मायनस. हा 2 इकडे आणा म्हणजेच 2 पाय अपॉन काय होणार 2 इकडे जर आणला तर इथं 2 कॅन्सल होणार तुमचे. 2 कॅन्सल होणार म्हणजेच फायनल आन्सर बघा इथं येणार आहे. इथं तुमचा 2 पाय अपॉन 3 आलेला आहे. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार. इथं ज्यावेळेस तुम्ही 2 आणताय त्यावेळेस 2 कॅन्सल होणार म्हणजेच काय होणार पाय बाय 3 येणार फॉर n बिलॉंग्स टू झेड. तर असे हे तुमचे जनरल सोल्युशन मिळालेले आहेत बघा. हे 2 जनरल सोल्युशन. एक म्हणजे थिटा इज इक्वल टू n पाय अपॉन 3 जो तुम्हाला साइन थिटा इज इक्वल टू साइन 0 वरनं मिळतो. साइन थिटा इज इक्वल टू ओनली 0 नॉट साइन 0 ओनली 0. साइन थिटा इज इक्वल टू 0 दॅट इज थिटा इज इक्वल टू n पाय. त्यात तुम्हाला थिटा n पाय अपॉन 3 मिळाला. आणि इथं तुमचा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा आहे. देन थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. तर इथं थिटा म्हणजे 2 थिटा घेतलाय, अल्फा म्हणजे 2 पाय अपॉन 3 घेतलाय बघा. हे थिटा म्हणजे 2 थिटा आणि कॉस अल्फा म्हणजेच 2 पाय अपॉन 3. तर ते पुटअप केलंय, अल्फाच्या जागी पुटअप केलंय. आणि नंतर हा 2 डिवाइड करायचा बरं का. तो 2 तसाच ठेवायचा नाही, कारण थिटाची व्हॅल्यू तुम्हाला ओनली थिटा पाहिजे असते फायनल आन्सर. आणि इथं आपला थिटा काय मिळालाय 2 थिटा, त्यामुळे हा 2 डिवाइड करायचा. 2 डिवाइड केल्यामुळे इथला 2 कॅन्सल होऊन n पाय तयार झालं. आणि हा 2 इथं डिवाइड केल्यामुळे दोन्हीकडे डिवाइड करायचा. इथं पण अपॉन 2 आणि इथं पण अपॉन 2. 2 कॅन्सल होऊन फायनली काय झालं पाय बाय 3. तर असे तुमचं जनरल सोल्युशन आहे. 4 मार्कासाठी विद्यार्थी मित्र विचारतात. किती मार्कासाठी 4 मार्कासाठी. म्हणजे आता लक्षात आलं तुम्हाला बघा. प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन आपण जे PYQs बघितलेले बोर्डला क्वेश्चन आलेले, तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं आहे. कधी 2 मार्काला विचारतील, कधी 4 मार्काला विचारतील. त्यामुळे शुअर शॉर्ट सम आहे हा फिक्स तुम्ही करायचा आहे, लक्षात घ्या बोर्डसाठी. ओके. आता नेक्स्ट बघा. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स इज इक्वल टू 1. अगेन जनरल सोल्युशन आलं बघा. हा परत तुमचा 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्र. किती मार्कासाठी 4 मार्कासाठी. तर हा सोडवायचा कसा बघा सोल्युशन. आणि तुमचे PYQs रिपीट होतात विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या. ठीक आहे. तर पहिला कॉस एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल टू 1 दिलाय. इथं लिहितो बघा कॉस एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल टू 1. हा झाला पहिला पार्ट. ठीक आहे. आता तुम्ही काय करणार आहे, इथं
रूट 2 ने डिवाइड करणार आहे आपण. काय करणार आहे? रूट 2 ने डिवाइड आणि रूट 2 ने डिवाइड प्रत्येक टर्मला करणार आहे. म्हणजे इथं असं लिहिणार आहे बघा, रूट 2 1/√2 इंटू कॉस एक्स प्लस 1/√2 इंटू साइन ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√2. रूट 2 ने डिवाइड केलं बघा. ओके, हा तुमचा 1/√2 आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, 1/√2 कॉस एक्स प्लस 1/√2 साइन एक्स इज इक्वल टू 1/√2. आता हे 1/√2 म्हणजे तुम्ही असं लिहू शकताय बघा, दॅट इज कॉस ऑफ π/4 लिहू शकता तुम्ही. इथं काय लिहू शकता? कॉस π/4 इंटू काय लिहिणार? कॉस एक्स प्लस इथं पण लिहितो, हे साइन एक्स आहे, साइन एक्स सोबत साइन π/4 लिहितो, साइन π/4 इंटू साइन ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√2. लक्षात आलं? हे कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं कॉस एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल टू येतं त्यावेळेस तुम्हाला हा रूट 2 न प्रत्येक टर्मला डिवाइड केलं तर चालतंय, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण 1/√2 तुम्हाला परत कॉस π/4 आणि नंतर मग तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ऍडिशन फॉर्म्युला जाता येते. कुठं जाता येते? ऍडिशन फॉर्म्युल्यामध्ये. तर ऍडिशन फॉर्म्युल्यामध्ये बघा आता तुमचा तयार होणार आहे, दॅट इज कॉस ऑफ एक्स मायनस π/4 दॅट इज इक्वल टू व्हॉट? कॉस ऑफ, आता हा किती, कॉस ऑफ किती डिग्री इज 1/√2? इट इज π/4. क्लिअर? सो कॉस ऑफ एक्स मायनस π/4 इज इक्वल टू कॉस ऑफ π/4. तर हा तुमचा बघा कॉस एक्स म्हणजे कॉसे कॉस बी. बघा कॉसे कॉस बी इथं आहे बघा, कॉसे कॉस बी. ए म्हणजे एक्स, बी म्हणजे π/4. सो कॉस ए मायनस बी इज कॉसे कॉस बी. इथं मायनस असेल तर इथं प्लस असतो, प्लस साइन ए साइन बी. ठीक आहे, तर तुम्हाला हा ऍडिशन फॉर्म्युला, ट्रिग्नॉमेट्रीचा जो ऍडिशन फॉर्म्युला आहे दॅट इज कॉस ऑफ ए मायनस बी देतो. कारण इथं तुमच्याकडे कॉसे कॉस बी प्लस साइन ए साइन बी आहे. कॉसे कॉस बी प्लस साइन ए साइन बी असल्यामुळे इथं तुम्ही कॉस ऑफ ए मायनस बी लिहिणार आहे, म्हणजेच एक्स मायनस 4 लिहिणार आहे. अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट? कॉस π/4. आता हे तुम्हाला इक्वेट करावं लागणार आहे बघा. ह्याला म्हणणार तुम्ही कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा, की ज्याच्यामध्ये थीटा तुम्हाला मिळणार आहे 2nπ प्लस ऑर मायनस अल्फा. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये थीटा म्हणजे काय झाला तुमचा? थीटा म्हणजे तयार झाला एक्स मायनस π/4 आणि अल्फा म्हणजे काय तयार झाला? π/4. तर ते इथं पुटअप करूया. थीटा म्हणजेच तुमचा एक्स मायनस π/4. तर इथं लिहितो बघा, दॅट इज इक्वल टू, बघा दिस इज इक्वल टू, हे तुमचं जे आन्सर आहे ते इथं लिहितो बघा. थीटा जो आहे तो थीटा म्हणजेच तुमचा एक्स मायनस π/4 आहे, इज इक्वल टू 2nπ. इथं मी लिहिणार 2nπ आणि प्लस ऑर मायनस काय लिहिणार? अल्फा लिहिणार. अल्फा लिहिणार म्हणजेच काय लिहिणार? π/4 लिहिणार विद्यार्थी मित्र. ओके, कम्पेअर करायचं. हा थीटा म्हणजे हा थीटा झाला, थीटा म्हणजेच एक्स मायनस π/4 आणि हा अल्फा झाला, अल्फा म्हणजेच काय सांगा? π/4. कॉस 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 कॉस. लक्षात आलं? सो थीटा आणि अल्फा जी किंमत आहे ती इथं पुटअप केलेली आहे, थीटाची किंमत पुटअप केलेली आहे, अल्फाची किंमत पुटअप केलेली आहे. आता तुम्हाला इथं फाइंड द जनरल सोल्युशन कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स इज इक्वल टू 1 विचारलंय. तर इथं फायनली तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळवायची आहे विद्यार्थी मित्र. तर ती एक्स ची व्हॅल्यू मिळवणार कशी मिळवणार सांगतो, दॅट इज एक्स मायनस π/4 इज इक्वल टू 2nπ प्लस π/4. हे झालं पहिलं, म्हणजे प्लस ऑर मायनस मधलं प्लस घ्यायचं. आणि दुसरी व्हॅल्यू जी आहे दॅट इज एक्स मायनस π/4 इज इक्वल टू 2nπ मायनस π/4 घ्यायचा आहे. एकदा प्लस घ्यायचा आहे, एकदा मायनस घ्यायचा आहे. आता हा पलीकडे पाठवा, दॅट इज एक्स इज इक्वल टू इथं येणार 2nπ प्लस π/4 आहे इकडं, आणि इकडं पलीकडे हा मायनस π/4 जो आहे तो पलीकडे गेल्यावर काय होणार? राईट हँड साईडला गेल्यावर काय होणार? प्लस होणार. सो π/4 आणि हा प्लस π/4 म्हणजेच किती होणार? π/2 होणार. ठीक आहे, हे झालं एक सोल्युशन. अँड दुसरं जे आहे एक्स इज इक्वल टू हा मायनसचा प्लस होणार आणि त्याला कॅन्सल होणार, म्हणजेच फायनली काय मिळणार? 2nπ मिळणार. ओके, तर असं हे तुमचं सोल्युशन तयार झालं बघा. एक व्हॅल्यू तुम्हाला जी आहे बघा, एक व्हॅल्यू तुम्हाला जी आहे ती पहिली व्हॅल्यू मिळालेली आहे दॅट इज 2nπ प्लस π/2 आणि दुसरी व्हॅल्यू 2nπ. 4 मार्कासाठी विद्यार्थी मित्र. हा पार्ट इम्पॉर्टंट. लक्षात आलं? ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट स्लाइडला जाऊया. इन एनी ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशन प्रूव्ह दॅट a² इज इक्वल टू b² प्लस c² मायनस 2bc cos a. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोसाइन रूल विचारलाय प्रूफमध्ये. कशामध्ये विचारलाय? प्रूफमध्ये. तर कोसाइन रूल म्हटलं तर पहिलं बघा, प्रूफमध्ये तुम्ही काय करणार आहे? जुलै 19 आणि 22 पडलेला आहे बघा, रिपीट होतोय हा कोसाइन रूल. तर पहिले ट्रायंगल ड्रॉ करायचा. तुम्हाला सांगितलंय ABC. ठीक आहे, हा कोसाइन रूल मध्ये हा तुमचा a² आहे, मग a ओरिजिनला ठेवायचा. इम्पॉर्टंट पार्ट लक्षात घ्या. इथं a² लेफ्ट हँड साईडला आहे म्हणजे इथं a तुम्ही ओरिजिनला घ्यायचा आहे. ठीक आहे, a च्या समोरची बाजू स्मॉल a,
कॅपिटल बीच्या समोरची बाजू स्मॉल बी, कॅपिटल सीच्या समोरची स्मॉल बी, स्मॉल सी हे तुम्हाला सांगितलंच होतं मगाशी, ते लिहिलेलं आहेत. नंतर हा ओरिजिन आहे, त्यामुळे इथं 0 0 तुम्ही लिहिणार आहे. हा तुमचा बी एक्स ऍक्सिसवर असणार आहे, याचा अर्थ इथून ते हे अंतर तुमचं सी आहे, कॉमा 0, याचा वाय कॉर्डिनेट 0 असणार आहे आणि सी म्हणजे ओरिजिन पासूनचं बी पर्यंतचं अंतर, त्यामुळे इथले कॉर्डिनेट सी कॉमा 0 झाले. आणि हे जे कॉर्डिनेट आहेत ते बी कॉस ए आणि बी साइन आहेत. आता बी कॉस ए आणि बी साइन ए म्हणजे कसे घेतलेले आहेत बघा. ह्याला जर तुम्ही सर्कल असा ड्रॉ केला तर सर्कलमध्ये जर तुमचा कुठलाही पॉईंट असेल तर त्याचं आन्सर असतंय बघा आर कॉस थिटा आणि कॉमा आर साइन थिटा. त्यामुळे ते इथं लिहिलंय. इथं लिहितो पाहिजे तर रेफरन्स बाय आपण जो ट्रिग्नोमेट्रिक 1 जो टॉपिक बघितलेला आहे त्याच्यामध्ये आर कॉस थिटा आणि दुसरा कोऑर्डिनेट आर साइन थिटा फिक्स असतो, लक्षात घ्या. फिक्स म्हणजे फिक्स, आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा. आर म्हणजे रेडियस, म्हणजे इथं जर तुम्ही सर्कल ड्रॉ केला तर बी तुमची रेडियस होणार, म्हणून आरच्या ठिकाणी बी लिहिलंय. कॉसच्या जागी कॉस लिहिलंय. थिटा म्हणजे इथला अँगल म्हणजे तुमचा ए अँगल. क्लिअर? ओके. कॉमा आर साइन थिटा, आर म्हणजेच अगेन बी म्हणजे हे रेडियस आहे. हे रेडियस घेऊन सर्कल मारलं तर तुम्हाला काय मिळतात व्हॅल्यूज. हा तुमचा जो पॉईंट आहे ना, हा सी पॉईंट तुम्ही कुठं बी फिरवा क्वाड्रंटमध्ये. पहिला कोऑर्डिनेट फिक्स आर कॉस थिटा, दुसरा आर साइन थिटा. इथं आर म्हणजेच बी कॉस ए आहे, ठीक आहे, आणि दुसरा आर म्हणजेच बी काय आहे साइन, थिटा म्हणजे ए घेतलाय, कारण इथं ए आहे म्हणजेच ए अँगल असणार आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. ठीक आहे. आणि आता तुम्ही ए स्क्वेअर मिळवायचा आहे. आपल्याकडे ए इथं आलाय, तुम्हाला ए स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर करायचा आहे. तर ए म्हणजेच ह्या साईडची लेंथ आहे आणि ती साईडची लेंथ यूज करताना तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण तुम्हाला बी कॉर्डिनेट माहित आहे, सी कॉर्डिनेट माहित आहे. आता डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही घेणार आहे बघा, स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेटचा वर्ग प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा वर्ग आहे. तर इथं लिहिलंय बघा, ए स्क्वेअर इक्वल टू बीसी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इक्वल टू बीसी स्क्वेअर इज सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. बीसी स्क्वेअर म्हणजे बघा बीसी स्क्वेअर, तर त्यानं घेताना कसा घेतलाय बघा, सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे हा x2 घेतलाय आणि हा x1 घेतलाय. x2 मायनस x1 ब्रॅकेट वर्ग आणि प्लस y2 मायनस y1 म्हणजेच 0 मायनस बी साइन आहे. ठीक आहे. हा जो आहे तो तुमचा x2 y2 घ्या, हा जो आहे तो तुमचा x1 y1 घ्या आणि नंतर मग x2 मायनस x1 ब्रॅकेट वर्ग आणि y2 मायनस y1 ब्रॅकेट वर्ग घेणार आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता इथं स्क्वेअर रूट घ्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही स्क्वेअर केलाय, त्यामुळे स्क्वेअर रूट घ्यायचा नाही, कारण डिस्टन्स फॉर्म्युला तुमचा स्क्वेअर रूट मध्ये असते. आपल्याला ए नाही पाहिजे, ए स्क्वेअर पाहिजे, याचा अर्थ स्क्वेअर झालाय म्हणजे रूट गायब झालाय. आता इथं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए मायनस 2bc कॉस ए. 0 मायनस म्हणजे हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह तेवढा होणार आणि इथं येणार बी स्क्वेअर साइन स्क्वेअर. आता नंतर बघा टर्म्स कलेक्ट केलेले आहेत, सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए, त्याच्यासोबत ही बी स्क्वेअर साइन स्क्वेअर या टर्म केलेली आहे, जेणेकरून हे बी स्क्वेअर आणि हे बी स्क्वेअर कॉमन येत आहे आणि कॉमन आल्यानंतर कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर काय होणार 1 होणार. त्यामुळे राहिला फक्त तुमचा बी स्क्वेअर. ओके. आणि राहिलेली टर्म जी आहे मायनस 2bc कॉस ए ती इथं लिहिलेली आहे आणि तीच तुम्ही परत आता इथं लिहिणार आहे, दॅट इज मायनस 2bc कॉस ए. ही बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए आणि बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए ही दोन टर्म एकत्र केल्यात. ही टर्म जरासं नंतर लिहा आणि नंतर मग ही बी स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये येणार कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर आणि दॅट इज इक्वल टू 1, म्हणजे फायनली सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए राहणार आहे आणि दॅट इज इक्वल टू RHS. बघा आहे तिथं RHS, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए ही झाली तुमची RHS आणि ह्यालाच तुम्ही कोसाइन रूल म्हणणार आहे विद्यार्थी मित्र. दिस इज नथिंग बट व्हॉट युअर कोसाइन रूल. त्याचं काय झालेलं आहे, प्रूफ झालेलं आहे, लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. तर हा 3 किंवा 4 मार्काला येईल, तुम्ही परफेक्ट करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा, विथ युज्युअल नोटेशन इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट a इंटू बी कॉस सी मायनस सी इंटू कॉस बी इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ऑक्टोबर 13 आणि मार्च 17 ला आलेला आहे. ठीक आहे. आता जस्ट आपण लर्न केलेला कोसाइन रूल आहे. कोणता रूल? कोसाइन रूल. तर तोच इथं अप्लाय करायचा आहे. बघा, सोल्युशन मध्ये पहिले LHS लिहितो, कारण LHS वरनं RHS तुम्हाला सोडवायचा आहे. इन ट्रायंगल एबीसी म्हटलंय म्हणजे मगाच्या सारखाच ट्रायंगल जसं तुम्ही कोसाइन रूलचा प्रूफला केलाय तसा. ठीक आहे. तर इथं लिहितो बघा, ए इंटू बी कॉस सी मायनस सी कॉस बी ठीक आहे. तर दॅट इज इक्वल टू ही तुमची LHS आहे, दॅट इज इक्वल टू बघा. ठीक आहे. हा तुमचा LHS लिहिलाय मी. काय लिहिलाय? LHS वरनं RHS प्रूफ करायचा आहे. तर हा ए जाग्यावरच ठेवा.
इनटू ब्रॅकेट बी जागेवरच ठेवा आणि कॉसीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, कोसाइन रूल यूज करायचा आहे. तर कोसाइन रूल बघा कसा करणार. आता इथं कॉसी आहे म्हटल्यावर पहिले तुम्ही असं लिहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन काय लिहिणार ट्वाइस ऑफ ए बी. हा झाला तुमचा कॉसी. जसं तुम्ही मगाशी कोसाइन रूल मध्ये ए स्क्वेअर इज इक्वल टू घेतला, ए स्क्वेअर म्हणजे साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू घेतला, तोच कोसाइन रूल जर अँगलच्या स्वरूपात विथ कॉस घेतला म्हणजेच कॉस सी जर घेतला तर सीच्या सोबत इथं मायनस म्हणजे सी आला की इथं मायनस सी स्क्वेअर लिहायचा आहे. लक्षात घ्या काय लिहायचं आहे मायनस सी स्क्वेअर आणि इकडे तुमचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहायचा आहे आणि इथं ट्वाइस ऑफ ए बी लिहायचा आहे. तर ही झाली कॉस ची व्हॅल्यू. मायनस सी तसाच ठेवा आणि कॉस बी ची व्हॅल्यू आता इथं बी आहे म्हटल्यावर पहिलं मायनस बी स्क्वेअर तिकडे येणार म्हणजे राहिला कोण ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे लक्षात घ्या. ठीक आहे इथं बी आला की मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए सी. अपॉन काय लिहिणार ट्वाइस ऑफ ए सी. आता कॅन्सल काय काय होतंय बघा. हा ए बाजूला राहणार आहे इनटू ब्रॅकेट हितला बी आणि हितला बी कॅन्सल झाला, हितला सी आणि हितला सी कॅन्सल झाला, हिथं 2a राहिला डिनॉमिनेटरला, हिथं पण 2a डिनॉमिनेटरला राहिला म्हणजेच तुमचा डिनॉमिनेटरला इथं 2a लिहिणार आहे म्हणजेच न्यूमरेटर मध्ये बघा ही तुमची ऍडिशन होणार आहे म्हणजेच तुम्ही असं लिहिणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस मायनस सी स्क्वेअर. आता ह्या मायनसमुळे ह्यांच्या साईन बदली होणार आहेत म्हणजेच तुमचं येणार आहे मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि प्लस काय होणार आहे बी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके दॅट इज इक्वल टू नाव. आता इथं काय काय कॅन्सल होतंय बघा. ए स्क्वेअर गेला बी स्क्वेअर दोघं सारखे आहेत तर ए इंटू इथं लिहितो बघा दॅट इज ट्वाइस बी स्क्वेअर. ठीक आहे बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ट्वाइस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर काय होणार आहे ट्वाइस सी स्क्वेअर होणार आहे आणि अपॉन काय होणार आहे 2a होणार आहे. ओके आता हा ए आणि हा ए कॅन्सल करा. न्यूमरेटर मध्ये 2 कॉमन घ्या. 2 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय तुमचा इथं 2 कॅन्सल झाले म्हणजेच फायनली काय झालं बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट RHS. दॅट इज इक्वल टू व्हॉट RHS. थोडक्यात काय तुम्हाला इथं महत्वाचा म्हणजे काय सांगा कोसाइन रूल महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रो. कोणता रूल कोसाइन रूल. लक्षात ठेवा जर इथं तुम्ही कॉसे घेतला तर परत एकदा लिहितो बघा कॉसे जर घेतला तर इथं तुम्ही लिहिणार आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 2bc. ठीक आहे हा जो ए म्हटला की इथं त्याचा मायनस ए स्क्वेअर लिहायचा तसंच बी कॉस बी आणि तसंच कॉस सी. ही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे लक्षात द्या. ओके ठीक आहे तर अशा तऱ्हेनं हा कोसाइन रूल वापरून तुम्ही हे प्रूफ केलेला आहे. ओके नेक्स्ट बघा in triangle ABC prove that cos A upon A plus cos B upon B plus cos C upon C is equal to A square plus B square plus C square upon twice ABC. आता इथं पण तुम्ही cos A च्या ठिकाणी कोसाइन रूल यूज करणार आहे, cos B च्या ठिकाणी कोसाइन रूल यूज करणार आहे आणि cos C च्या ठिकाणी कोसाइन रूल यूज करणार आहे आणि मग तुम्हाला हे आन्सर आहे. एकदम इझी आहे. ओके एकदम इझी आहे. फक्त तुम्ही रिप्लेसमेंट करायचे आहे म्हणजे तेवढी स्टेप इथं लिहितो बघा दॅट इज सोल्युशन. इथं लिहिणार आहे 1 अपॉन ए इंटू द व्हॅल्यू ऑफ कॉस ए. द व्हॅल्यू ऑफ कॉस ए इज कोसाइन रूल नुसार येणार आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय किती ट्वाइस बी सी. हे झालं पहिलं. प्लस कॉस बी येणार तर हे 1 अपॉन बी पहिले बाजूला घ्या, हे 1 अपॉन बी बाजूला घ्या. कॉस बी येणार म्हणजे इथं मायनस बी स्क्वेअर होणार म्हणजेच ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे याच्याशी पॅरल लक्षात ठेवा तुम्ही. इथं ए आला मायनस ए स्क्वेअर, इथं बी आला मायनस बी स्क्वेअर. तसं इथं सी आल्यावर सी स्क्वेअर लिहिणार आहे मायनस सी स्क्वेअर लिहिणार आहे. इथं ट्वाइस ऑफ ए सी हे झालं दुसरं आणि प्लस 1 अपॉन सी बघा 1 अपॉन सी इंटू कोसाइन रूल मध्ये कॉस सी जी आहे ते कॉस सी लिहिणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए बी ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे आणि नंतर मग सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केला तर बघा हा ए इथं मल्टिप्लाय होणार, हा बी इथं मल्टिप्लाय होणार, हा सी इथं मल्टिप्लाय होणार म्हणजेच तुमचा डिनॉमिनेटर होणार आहे ट्वाइस ऑफ एबीसी. काय होणार आहे ट्वाइस ऑफ एबीसी आणि वरच्या सगळ्यांची ऍडिशन करा तुम्हाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मिळून जातं. ओके ठीक आहे मार्च 24 ला हा क्वेश्चन पडलेला आहे बघा. ठीक आहे नेक्स्ट बघा इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट tan of c minus a upon 2 is equal to c minus a upon c plus a into cot b by 2. ठीक आहे तर हे तुमचं नेपियर एनॉलॉजी आहे लक्षात घ्या. हा तुमचा सोडवताना बघा हा क्वेश्चन जो आहे बघा दिस वन. ह्या क्वेश्चन मध्ये नेमकं काय करायचं असतं हे सांगतो. हा जो तुमचा राईट हँड साइड आहे या राईट हँड साइडचा c मायनस ए आणि c प्लस ए घ्यायचा आहे.
ठीक आहे. आणि तो कशाने रिप्लेस करायचा आहे सांगतो, तुमचा साइन रूल घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? साइन रूल. बघा फक्त हिंट देतो तुम्हाला, साइन रूल. तर साइन रूल काय असते बघा, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. ओके, इज इक्वल टू के. ओके, आता तुम्हाला ए पाहिजे असेल, बघा ए जर पाहिजे असेल तर हा तिकडे पाठवणार. तुम्ही पहिला आणि के जर कम्पेअर केला, हे तुमचे रेशो आहेत आणि ते रेशो कॉन्स्टंट म्हणून के घेतलेले आहेत विद्यार्थी मित्र. ठीक आहे, तर पहिला जर ए घेतला तर ए ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे के साइन ए. इथं लिहितो के साइन ए ची व्हॅल्यू. नंतर बी ची व्हॅल्यू घेतो बघा, बी ची व्हॅल्यू के साइन बी घेणार आहे तुम्ही, के साइन बी. आणि नंतर सी ची व्हॅल्यू घेतो बघा, के साइन सी. अशा व्हॅल्यू घेतल्यात. पहिला रेशो इज इक्वल टू के, दुसरा रेशो इज इक्वल टू के, तिसरा रेशो इज इक्वल टू के घेऊन ए बी सी च्या व्हॅल्यू इथं घ्यायच्या आहेत आणि त्या ए बी सी च्या व्हॅल्यू इथं पटअप करायच्या आहेत. तुम्ही RHS घेतला तरी चालेल, दॅट इज RHS म्हणजे सी मायनस ए अपॉन सी प्लस ए. बघा सी मायनस ए अपॉन सी प्लस ए. हे जर तुम्ही घेतलं तर सी च्या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहे बघा, सी च्या ठिकाणी तुम्ही लिहिणार बघा, सी ची व्हॅल्यू काय, के साइन सी. ओके, मायनस ए च्या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहे के साइन ए. बघा के साइन ए. ठीक आहे, नंतर तुमचा डिवायडेड बाय सी प्लस ए म्हणजेच के साइन सी प्लस काय होणार आहे, के साइन ए होणार आहे. आता तुम्हाला माहित आहे इथनं के कॉमन घ्या, इथनं के कॉमन घ्या, के कट झाला म्हणजे राहिला काय, दॅट इज साइन ऑफ सी मायनस साइन ऑफ ए डिवायडेड बाय साइन ऑफ सी प्लस साइन ऑफ ए. ओके, आणि ह्याच्यानंतर मग आपली ट्रिग्नोमेट्री यूज करायचा आहे, दॅट इज साइन सी मायनस डी, साइन सी मायनस साइन डी इज 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2. आणि इथं साइन सी प्लस साइन डी म्हणजेच पहिला फॉर्म्युला तुमचा, दॅट इज फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला येतो साइन सी प्लस साइन डी आणि हा तुमचा साइन सी मायनस साइन डी पहिला दुसरा. ठीक आहे, तर साइन सी प्लस साइन डी इज 2 sin c प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. अशा पद्धतीनं सोडवून तुम्ही पुढे नेऊन हा तुमचा प्रूफ काय होणार आहे, सॉल्व्ह करायचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ते तुम्ही करू शकताय. फक्त हिंट दिली की कसा सोडवायचा, सम कसा सोडवायचा त्याचे तुम्हाला काय दिलेले आहे, हिंट दिलेले आहे. आणि अजून एक हित आहे बघा, हा जो तुमचा सी मायनस ए आहे ना, सी मायनस ए. ठीक आहे, तर इथं कधी कधी ए मायनस सी सुद्धा येतंय, लक्षात घ्या. काय येतोय, ए मायनस सी सुद्धा येतोय. ओके, तर ही हिंट लक्षात ठेवा आणि मग तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवू शकता. नेक्स्ट बघा, इनवर्स सोडवताना तुम्हाला रेंज माहित पाहिजेत, तर त्या ह्या रेंज जराशा लक्षात ठेवा. ओके, साइन इनवर्सची जी रेंज आहे ती साइन इनवर्सची रेंज बघा इथं दिली आहे. साइन इनवर्सची रेंज इन बिटवीन -π/2 टू π/2. हे डोमेन आहे आणि हे काय, रेंज. डोमेन म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू आणि रेंज म्हणजे वायच्या व्हॅल्यूज. कॉस इनवर्सची रेंज 0 टू पाय. बघा हे आपण बघितलं होतं बघा, एक प्रिन्सिपल व्हॅल्यू तुम्हाला मिळवायला सांगितली होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला 120 डिग्री हे आन्सर आलं होतं. 120 लाईज इन दिस इंटरवल. हा तुमचा 0 टू पाय आहे. तर हे एक इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस इनवर्समध्ये, इनवर्स म्हणजे साईनच्या डोक्यावरती -1, कॉसच्या डोक्यावरती -1, टॅनच्या डोक्यावरती -1 असे जर -1 असेल तर तुम्हाला त्याचं रेंज लक्षात ठेवायचं. कारण ज्यावेळेस तुमचं फायनल आन्सर येतं म्हणजेच थीटा येतो, तो थीटा ह्या रेंजमध्ये पाहिजे. साइन इनवर्स असेल तर थीटा -π/2 टू π/2 मध्ये पाहिजे. जर कॉस इनवर्स असेल तर थीटा तुमचा 0 आणि पाय मध्ये पाहिजे. जर टॅन इनवर्स असेल तर -π/2 आणि π/2 मध्ये पाहिजे. असं मग असेच मग तुमचं कोसेक इनवर्स आणि सेक इनवर्सला असतं, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. तर हे एक इम्पॉर्टंट पेज आहे, लक्षात ठेवा. IMP इम्पॉर्टंट मेमोराइज करा. बाय फॉर्म्युला इनवर्स फंक्शनसाठी रेंज आहेत, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट बघा, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट whose polar coordinates are given, that is 1/2 and π/3. ठीक आहे, आता पोलार कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे, पोलार कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेत आणि फाइंड काय म्हटलंय, कार्टेशियन कोऑर्डिनेट. तर पोलार आणि कार्टेशियन मधला फरक काय, तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही इथं एक्स आणि वाय म्हणता आणि एखादा पॉइंट घेता तर ह्याला कार्टेशियन सिस्टम म्हणायचं. काय म्हणायचं, कार्टेशियन. लक्षात घ्या, ही झाली तुमची कार्टेशियन सिस्टम. समजा इथं पी पॉइंट आहे तर पी पॉइंट एक्स आणि वाय मध्ये आहे म्हणजेच कार्टेशियन सिस्टम. आणि पोलर म्हणजे काय, तोच पॉइंट तुम्ही घेणार आहे पण जरा वेगळ्या पद्धतीनं रीड करणार आहे. म्हणजे हा जर पी पॉइंट असेल तर तो ओरिजिन पासून किती अंतरावर आहे ते झालं आर, आणि इथं तुम्हाला अँगल माहित असतोय, तो अँगल म्हणजे थीटा. ठीक आहे, हा पण पी पॉइंट आहे, एक्स किती आहे आणि वाय किती आहे, तर ह्याला म्हणायचं कार्टेशियन सिस्टम एक्स वाय आणि ह्याला म्हणायचं पोलार सिस्टम दॅट इज आर थीटा. आणि ह्याच्यातलं तुमचं जे रिलेशन आहे ते रिलेशन असं असतं बघा,
इफ यू टेक एक्स इज इक्वल टू देन एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा हा फॉर्म्युला तयार होतो आणि वाय इज इक्वल टू तुमचा तयार होतो आर साइन थिटा. तर आपल्याला इथं आर आणि थिटा दिलेले आहेत बघा. आर ची व्हॅल्यू तुम्हाला इथं क्वेश्चन मध्ये हाफ दिलेली आहे आणि हा π/3 म्हणजे तुमचा थिटा आहे आणि तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट विचारलेत म्हणजेच एक्स आणि वाय विचारलेत. तर इथं आर च्या ठिकाणी आर पुटअप करा. हा फिक्स फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू व्हॉट आर साइन थिटा. So therefore x is equal to the value of r is half. बघा इथं लिहितो हाफ into cos of theta. थीटा जो आहे तो तुमचा π/3 आहे बघा इथं थीटा π/3. सो दॅट इज इक्वल टू हाफ तसाच लिहायचा आहे आणि π/3 म्हणजे cos 60 डिग्री. cos 60 डिग्री काय येते हाफ येते लक्षात घ्या. ओके नेक्स्ट हे झालं x म्हणजेच x झाला तुमचा 1/4 झाला आणि नंतर y इज इक्वल टू आर साइन थिटा. आर म्हणजे अगेन तुम्ही हाफ लिहिणार आहे. थिटाची व्हॅल्यू सेम दॅट इज π/3. π/3 म्हणजे साइन 60 डिग्री. साइन 60 डिग्री म्हणजेच √3/2 म्हणजेच फायनली काय येणार आहे √3/4 ही तुमची व्हॅल्यू येणार आहे लक्षात घ्या. ठीक आहे दिस इज हाफ आणि √3/2 याचा अर्थ √3/4 म्हणजेच तुम्हाला y मिळाला. तर अशा दोन व्हॅल्यू x आणि y मिळाला म्हणजेच तुमचा कार्टेशियन इक्वेशन मिळालं म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दॅट इज 1/4 आणि √3/4 हे तुमचं आन्सर झालं. तर हे एक रिलेशन लक्षात ठेवा. इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट कार्टेशियन इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट बघा पोलर टू कार्टेशियन देन रिमेंबर दिस फॉर्म्युला. हा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आणि नेमकं त्या दोघातला फरक काय कार्टेशियन सिस्टम म्हणजे काय आणि पोलर सिस्टम म्हणजे काय हे पण माहित पाहिजे विद्यार्थी मित्र. तर हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके नेक्स्ट पार्ट बघा. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ -1/√2. प्रिन्सिपल व्हॅल्यू आलं म्हणजेच आणि ते पण साइन इनवर्स आलं म्हणजेच मगाशी एक स्लाइड गेली होती बघा की ज्याच्यामध्ये तुम्हाला इनवर्स लक्षात ठेवायचा आहे. काय लक्षात ठेवायचं आहे इनवर्स. आता तुम्हाला तिथं साइन इनवर्स जो होता बघा साइन इनवर्सची व्हॅल्यू जी होती साइन इनवर्सची व्हॅल्यू ती त्याची जी रेंज आहे त्या साइन इनवर्सची रेंज होती बघा -π/2 टू π/2 ही तुमची रेंज आहे लक्षात घ्या. साइन इनवर्स जे फंक्शन आहे ह्या साइन इनवर्स फंक्शनची जी रेंज आहे ती रेंज आहे -π/2 टू π/2 आणि डोमेन जे आहे ते डोमेन म्हणजे एक्स व्हॅल्यू ती 1 आणि -1 असते लक्षात घ्या. तुम्ही इथं साइन इनवर्स एक्स हे फंक्शन लिहिला. ह्या फंक्शनची रेंज जी आहे ती -π/2 टू π/2 आहे. फिक्स म्हणजे फिक्स लक्षात ठेवा. ठीक आहे आणि डोमेन म्हणजे एक्स व्हॅल्यू असते विद्यार्थी मित्र. ठीक आहे हा एक्स म्हणजे तुमचा डोमेन झाला आणि तो डोमेन सुरुवातीला ह्याच्या अगोदर दिला होता बघा स्लाइड मध्ये दॅट इज -1 to 1. टेक्स्टबुक मध्ये आहेच तसंच त्याप्रमाणे. ठीक आहे तर तुम्हाला साइन प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स विचारलंय याचा अर्थ फिक्स लक्षात ठेवा. तुम्ही हे रेंज तुमचा जो साइन इनवर्स तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय ज्यावेळेस तुम्हाला साइन इनवर्स फाइंड आउट करावा लागतो किंवा कॉस इनवर्स फाइंड आउट करावा लागतो त्यावेळेस तुम्हाला थिटा मिळावा लागतो फायनली आणि तो थिटा या रेंज मध्ये पाहिजे. ठीक आहे तर बघा आता सोल्युशन बघायचं दॅट इज सोल्युशन इज इक्वल टू ठीक आहे लेट साइन इनवर्स ऑफ -1/√2 बघा साइन इनवर्स ऑफ -1/√2 इज इक्वल टू तुम्ही थिटा कन्सिडर करायचा आहे. ओके नंतर -1/√2 इज इक्वल टू ह्या साइन इनवर्सला पलीकडे पाठवा म्हणजेच तुमचं काय असणार आहे साइन थिटा असणार आहे. ठीक आहे हे लिहिताना जरा असं लिहितो दॅट इज साइन थिटा इज इक्वल टू -1/√2 म्हणजेच मायनस ऑफ किती डिग्री इज 1/√2 दॅट इज साइन ऑफ π/4. इथं तुम्ही लिहिणार आहे साइन ऑफ थिटा इज इक्वल टू मायनस साइन π/4. ही मायनस जाग्यावर लिहिलेली आहे आणि ही 1/√2 ही व्हॅल्यू तुमची साइन 45 डिग्रीची आहे म्हणजे साइन π/4 डिग्रीची आहे. ठीक आहे आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजेच इथं तुमचा थिटा मायनस घेतलाय तर हे तुम्ही असं लिहायचं आहे बघा दॅट इज साइन थिटा इज इक्वल टू दॅट इज साइन ऑफ -π/4. आता हे कसं काय लिहिलं तर ही जी मायनस साइन आहे ती आतमध्ये घेतली साइनच्या पुढं -π/4. कसं काय कारण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू तुम्हाला माहित आहे मायनस साइन ऑफ थिटा. विद्यार्थी मित्रो साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. तर आपल्याकडे मायनस साइन थिटा आहे बघा हा जो मायनस साइन थिटा आहे तो तुम्ही लिहिलेला आहे दॅट इज साइन ऑफ मायनस थिटा. लक्षात आलं हा साइन थिटा लेफ्ट हँड साइडला आहे तसाच आहे आणि हा तुमचा मायनस साइन थिटा म्हणजे हा बघा हा मायनस साइन थिटा तो म्हणजे तुम्ही काय लिहिणार आहे साइन ऑफ मायनस थिटा. तर इथं साइन ऑफ मायनस थिटा लिहिलाय याचा अर्थ कंपेअरिंग हा साइन आणि हा साइन गेला म्हणजेच तो घालवायचा नाही लक्षात द्या जस्ट कंपेअरिंग म्हणणार आहे आणि जर फायनल आन्सर जे येणार आहे ते थिटा इज इक्वल टू काय येणार आहे -π/4 येणार आहे आणि -π/4 बिलॉंग्स टू रेंज आलंय का बघा दॅट इज -π/2 कॉमा काय सांगा
π/2 ह्या दोघांच्या मध्ये येते बघा -π/4. -π/4 याचा अर्थ -45 डिग्री. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे बघा इथं हा तुमचा π/2 असणार आहे. -π/2 म्हणजे इथं असणार आहे, कारण आपण अँगल क्लॉकवाईज मेजर केला की मायनस असतो, क्लॉकवाईज मायनस आणि अँटी क्लॉकवाईज प्लस. तर इथं +π/2 असणार आहे आणि इथं -π/2 असणार आहे. ह्या दोघांच्या मध्ये तुमचा अँगल असणार आहे. तर दोघांच्या मध्ये अँगल आहे का बघा -π/4. -π/4 म्हणजे इथं येणार बघा दॅट इज -π/4. इथं तुमची व्हॅल्यू येणार आहे -π/4. याचा अर्थ हा इन बिटवीन π/2 -π/2 आहे. याचा अर्थ आपलं रेंज जे आलेलं आहे ते रेंज म्हणजेच तुमची थीटाची व्हॅल्यू, प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती आलेली आहे या रेंजमध्ये आणि ती करेक्ट आहे, दॅट इज -π/4. इथं दाखवलंय बघा हे π/2 आहे, इकडं -π/2 आहे, दोघांच्या मध्ये याय पाहिजे, दोघांच्या मध्ये याय पाहिजे म्हणजेच आपला -π/4 आहे. इकडं निगेटिव्ह -π/4, तिकडं पॉझिटिव्ह π/4 असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहितच आहेत आणि त्यानुसार तुम्हाला हे चेक करणं महत्वाचं आहे. इनव्हर्स म्हटलं की ही रेंज माहित पाहिजे बघा. ओके, चालेल, पुढे जाऊया. प्रूव्ह दॅट 4 मार्काला क्वेश्चन आहे बघा, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक क्वेश्चन. दुसऱ्या स्लाइडला दाखवलं होतं बघा, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक क्वेश्चन प्रत्येक इयरला विचारलंय तुम्हाला बघा. प्रूव्ह दॅट एकदम सोपा सम आहे आणि 4 मार्कासाठी आहे विद्यार्थी मित्रो. तर प्रूव्ह दॅट साइन इनव्हर्स 3/5 प्लस कॉस इनव्हर्स 12/13 इज इक्वल टू साइन इनव्हर्स 56/65. ओके, तर हे तुमचं जे आहे प्रूव्ह दॅट. तर ह्या प्रूव्ह दॅट मध्ये कसं सोडवायचं सांगतो. तर पहिले साइन इनव्हर्स 3/4 इज इक्वल टू x घ्यायचा आहे. ठीक आहे, हा इज इक्वल टू x कन्सिडर केला की मग ह्या साइन इनव्हर्सला पलीकडे टाका म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू काय होणार 3/5 होणार. आता साइन एक्स जर 3/5 असेल तर कॉस एक्स तुमचा 1 अपॉन बघा स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर घेणार बाय आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नोमेट्री. फर्स्ट आयडेंटिटी दॅट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सो देअरफॉर इथं तुम्ही कॉस एक्स इज इक्वल टू लिहिणार आहे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स रूट मध्ये 1 मायनस ही साइन एक्सची व्हॅल्यू इथं 3/5 पुटअप केलेली आहे आणि मग तुमचा आन्सर आलेला आहे 4/5. तुम्हाला माहितच आहे, पाहिजे तर क्रॉस चेक करायचं. तुम्हाला जर हा राईट अँगल ट्रायंगल घेतला तर इथं तुम्हाला साइन एक्स 3/5 आहे. जर इथं तुम्ही एक्स अँगल पकडला तर 3/5 म्हणजे 3 म्हणजे अपोजिट साइड आणि 5 म्हणजे काय असणार आहे हायपोटेनस. याचा अर्थ शुअर शॉट इथं 4 असणार आहे, लक्षात घ्या. आणि मग तुमची कॉस एक्सची व्हॅल्यू येणार आहे ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस म्हणजेच 4/5. आलेली व्हॅल्यू राईट आहे तुमचे बाय फॉर्म्युला. ओके, तसंच आता दुसरं घ्या कॉस इनव्हर्स 12/13. कॉस इनव्हर्स 12/13 तुम्ही y घ्यायचा आहे. तर y घेतला की मग त्याच्यावरनं तुमचा कॉस y तयार होणार म्हणजे इनव्हर्सला पलीकडे टाका म्हणजे कॉस तयार होईल. सो कॉस y इज इक्वल टू 12/13 आणि त्याच्यावरनं मग साइन y मिळवा दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर. 1 मायनस कॉस y ची किंमत 12/13 ब्रॅकेट स्क्वेअर सोडवून सिम्प्लिफाय करून 5/13 आलेले आहे. पाहिजे तर ह्याचा सुद्धा तुम्ही ट्रायंगल करू शकताय बघा. हा जर तुम्ही ट्रायंगल घेतला तर दिलेला पार्ट जो तुमचा आहे तो कॉस y इज इक्वल टू 12/13 आहे म्हणजे इथं y अँगल असणार आहे आणि कॉस y आहे. कॉस याचा अर्थ ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस दॅट इज 13. याचा अर्थ हा शुअर शॉट 5 असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, बाय पायथागोरस ट्रायड. ठीक आहे, सो 5, 12, 13 आणि नंतर मग तुमचा जो फायनली साइन y जो आलाय 5/13 येतोय बघा. हे बघा साइन y अपोजिट अपॉन हायपोटेनियस. ओके, सो देअरफॉर 5/13 आणि नंतर इथं साइन ऑफ एक्स प्लस वाय लिहिलंय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इथं नेमकं साइन ऑफ एक्स प्लस वाय लिहायचं का कॉस ऑफ एक्स प्लस वाय लिहायचं. तर हे कशावरनं ठरतं तर हिची RHS बघायची, तुमची RHS बघायची विद्यार्थी मित्रो. RHS साइन इनव्हर्स 56/65 हे प्रूफ करायचं आहे LHS वरनं. तर RHS जर साइन इनव्हर्स असेल तर इथं साइन ऑफ एक्स प्लस वाय घ्यायचं. जर RHS कॉस इनव्हर्स असेल तर इथं कॉस ऑफ एक्स प्लस वाय घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रो. तर इथं साइन इनव्हर्स असल्यामुळे इथं साइन ऑफ एक्स प्लस वाय म्हणजेच तुमचा ट्रिग्नोमेट्रीचा ऍडिशन फॉर्म्युला यूज होणार आहे दॅट इज साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. आणि नंतर मग ज्या आता तुम्ही व्हॅल्यूज सगळ्या ज्या दिलेल्या आणि ज्या फाइंड आउट केलेल्या आहेत त्या फाइंड आउट केलेल्या इथं पुटअप करायच्या आहेत आणि पुटअप करून फायनली सिम्प्लिफाय करून तुमचा आन्सर आलेला आहे बघा 56/65. ठीक आहे, हा 13/5 बघा. इथं शक्यतो डिनॉमिनेटर तुम्ही जरी इथं भाग कुठं जात असला तरी डिनॉमिनेटर सारखा ठेवत चला, सिम्प्लिफाय न करता. भाग शक्यतो घालू नका कारण आपल्याला डिनॉमिनेटर 13/65 आणि 13/65 आला तरी एकदाच लिहिता येतोय आणि नंतर मग वरचं कॅल्क्युलेशन. हे 5 तुम्ही कट करू शकता, बरोबर आहे, पण 5 कट करायचं नाही विद्यार्थी मित्रो. हे 13
इंटू 5 काय येते 65 आणि हे 13 इंटू 5 काय येते 60. आपल्याला कॅल्क्युलेशनला इझी पडतंय म्हणून ते 5 घालवायचे नाहीत. तर 65 डिनॉमिनेटर सेम, यांची बेरीज येणार 12 त्रिक 36, 5 4 जा 20, फायनली 56/65 झालं. म्हणजेच तुम्हाला साइन ऑफ एक्स प्लस वाय हा मिळालेला आहे. हा तुमचा मिळालेला आहे तो साइन ऑफ एक्स प्लस वाय मिळालेला आहे. आणि नंतर एक्स प्लस वाय पाहिजे म्हणजे साइनला पलीकडे टाका, म्हणजेच साइन इनवर्स ऑफ 56/65. ओके. आणि नंतर मग तुमचं एक्स म्हणजेच कोण, सुरुवातीला तुम्ही घेतलेला कोण घेतला एक्स, साइन इनवर्स 3/5 लिहिला बघा इथं. वाय म्हणजे वाय कुणाला घेतलंय, हे बघा इथं वाय घेतलाय तुम्ही, कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू वाय, तर तो इथं लिहिला. आता आलं बघा प्रूफ. हे झालं तुमचं फायनल प्रूफ. किती मार्काला, 4 मार्काला विद्यार्थी मित्रो. बऱ्याच वेळा विचारलं इनवर्स आपण सुरुवातीला बघितलेच प्रिव्हियस बोर्ड पेपरला प्रत्येक क्वेश्चन्स किती वेळा तुम्हाला विचारलाय इयरला, तर हे आपण बघितलेलं आहे. तर हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हे तुमचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. ह्याच्यामध्ये अगोदरच तुम्हाला सांगितलंय की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये तुम्हाला जो पार्ट आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये, तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन. आत्तापर्यंत तुमच्या PYQ लक्षातच आलं असेल, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन फिक्स गॅरंटेड 100%. इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 100%. ठीक आहे. आणि मध्ये जे क्वेश्चन्स म्हणजे काही क्वेश्चन्स तुमचे साइन रूल यूज करून सोडवता येतात किंवा कोसाइन रूल, थेरम पण करा. कोसाइन रूल कसा प्रूफ करतात, साइन रूल पण थेरम, ते पण थेरम तुमचे इम्पॉर्टंट आहेत विद्यार्थी मित्रो. ओके. नंतर काही वेळेस प्रोजेक्शन रूल पण विचारलाय. ठीक आहे. तर हे मेनली आपण जे वारंवार पडलेले आहेत, रिपीट झालेले आहेत बोर्डला, ते इथं बघितलेले आहेत. तर असेच क्वेश्चन जे आहेत तुम्हाला, हे जे बोर्डचे क्वेश्चन आहेत, ओके विद्यार्थी मित्रो, आत्तापर्यंत तुम्ही सगळे बोर्डचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विथ सोल्युशन बघितलेले आहेत. तर तुम्हाला अजून असेच जर तुम्हाला बोर्डचे क्वेश्चन्स विथ सोल्युशन जर पाहिजे असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. ओके. तर विद्यार्थी मित्रो, असेच तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असतील तर अभिनव सायन्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.